गुड मॉर्निंग राजेश. गुड मॉर्निंग शिवाजी. गुड मॉर्निंग मॅडम. हाय, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग राजेश. तो गुड गेले मॉर्निंग मला सर. वाटतं 10 वर्ष जवळजवळ आपण एकमेकांना ओळखतो. आणि तुम्ही या सगळ्या प्रोसेसशी गेले 10 वर्ष कनेक्टेड आहात. सो आज मी हो. दोन टेकी गिकी मुलांबरोबर बोलणार आहे. सो तुमच्याकडनंच ऐकून घेऊया हा सगळा प्रवास, तुमचा सगळा टेक इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्याचा तुम्हाला कसा उपयोग झाला. सगळं कॉर्पोरेट पॉलिटिक्स म्हणा, कॉर्पोरेट लाईफ म्हणा, वर्क लाईफ बॅलन्स, हे सगळं कसं तुम्ही साध्य करू शकला ह्याच्यातनं, आणि तुमचे पर्सनल अचीवमेंट्स काय काय होते. तर शिवाजी, तुमच्यापासून सुरू करूया. हो, तो नक्कीच. तुमच्याबद्दल थोडंसं आधी आम्हाला सांगा. ओके. सर्वप्रथम नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी माझी थोडीशी पहिल्यांदा एक थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव शिवाजी जाधव. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. आणि मी सध्या पुण्यामध्ये कॉग्निझंट कंपनीमध्ये टेक्निकल लीड या पदावर काम करतोय. माझा 13 वर्षाचा आय टी मधला एक्सपिरियन्स आहे. आणि मनी उपासना रिलेटेड जर किंवा सरांशी रिलेटेड जर सांगायचं झालं तर मी गेल्या 10 वर्षापासून सरांशी कनेक्टेड आहे. मी असं म्हणेन की मनी उपासनाच्या अगोदरचा मी आणि आताचा मी ह्याचं जसं तुम्ही मॅडम सांगितलं की प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ ह्याच्याविषयी मी अ, समृद्धीचे जे 5 ते 6 पॅरामीटर आहेत ह्याच्यामध्येच मी थोडंसं माझा अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि खरोखर मला टेस्टिमोनियल देण्यासाठी संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आणि सरांचे मनापासून आभार. आणि मी थोडक्यात सांगतो पहिल्यांदा. तर मी माझी बॅकग्राऊंड सांगतो. मी माझं कोल्हापूरमध्ये असताना एमसीए कम्प्लीट केलं. त्यावेळी कॉम्प्युटरला खूप बऱ्यापैकी खूप बूम होता, त्यामुळे मी कॉम्प्युटर केलं. आणि मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर मी जवळजवळ 8 महिने जॉब शोधत होतो, पण जॉब काय मिळण्याच्या म्हणजे कुठं कुठं संधी अशी दिसतच नव्हती जॉब मिळणं. मग एका मित्रानं मला सजेस्ट केलं की तू पहिल्यांदा एक कुठला तरी क्लास कर. त्यावेळी ते एक बूम होते की तुम्ही क्लास करा आणि त्यांच्याकडून प्लेसमेंट असिस्टंट घ्या. मग मी त्याच्या पद्धतीने एका इन्स्टिट्यूट मध्ये क्लास केला. आणि क्लास केल्यानंतर मी परत टेक महिंद्रा मला कंपनी मिळाली त्यावेळी. पण त्यावेळी त्यांनी त्या क्लासवाल्यांनी सांगितलं की तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर जावं लागेल, आमच्या पेरोलवर तुम्हाला राहावं लागेल. म्हणून मी त्यांच्या पेरोलवर राहिलो. आणि मला वाटतं ऑलमोस्ट एका वर्षानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय, तुमचं कॉन्ट्रॅक्ट अमुक अमुक दिवशी एक्सपायर होते. आणि तुम्हाला म्हणजे टर्मिनेट असं म्हणता येणार नाही, पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं थोडक्यात. त्यानंतर माझा म्हणजे पायाखालची अशी वाळू सरकली की अरे बाबा पुढं काय, आता तर आपण इथपर्यंत पोहोचलोय, आता पुढं काय करायचं. नेक्स्ट ते कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मी असं जॉब सर्च करत होतो. आणि माझा रूममेटच मला म्हणाला 7-8 दिवसानंतर की माझ्या इथे एक डिपार्टमेंटल सेक्रेटरीची पोझिशन आहे, तर तू जॉब करशील का. तर मी म्हटलं ठीक आहे, केलं. मी तिथे गेलो तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला 8,000 रुपये मॅक्सिमम देऊ शकतो ह्या पोझिशनसाठी. मग मी तसंच तिथं सुरू केलं. नंतर एक 2-4 महिने गेल्यानंतर मला समजलं की हे पैसे पण थोडेसे आपल्याला कमी पडतायत. तर मी 47 रुपये पर आवर अशा पद्धतीनं सुद्धा तिथं काम करायला मागे पुढे बघितलंय. तसंही मी काम करायला सुरुवात केली. पण एक मला नंतर जाणवलं की हे आपण कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलंय, आपण सेक्रेटरी क्लॅरिकल वर्क टाईप काम करतोय, कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी थोडाफार अभ्यास करायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग मला एक एमएनसी कंपनी मिळाली चांगली टेलिकॉम सेक्टर मधली. आणि त्याच्यामध्ये मी जॉईन झालो. तिथं मला वाटतं मी जवळजवळ 3.5 वर्ष चांगलं काम केलं, मनापासून काम केलं. पण माझी तिथं हाईक अशी जेवढी पाहिजे होती, शिफ्ट तशी काय मिळत नव्हती. जे शिफ्ट मध्ये काम करणं, रोटेशनल शिफ्ट असणं, सगळं जे जे काय सांगतील तसं, लिव्ह सगळ्यांच्या झाल्यानंतर आम्हाला लिव्ह मिळायच्या, तरी मी काम करत गेलो. पण असं एक सिग्निफिकंट शिफ्ट असा काही घडत नव्हता. आणि ते करत असताना मला असं वाटलं की आता संपलं आपलं हे असंच डेली रुटीन असंच सुरू राहणार आहे. आणि आपण काय असं काय अबोव ऍव्हरेज परफॉर्मर वगैरे काय नाही आहे, त्यामुळे आपलं हे जे रुटीन आहे हे असंच सुरू राहणार आणि आपल्याला असंच आयुष्य इन शॉर्ट मध्ये काढायचं आहे. कर्मधर्म संयोगानं म्हणा, युनिव्हर्स योजना म्हणा, 2013ला सरांचा बेसिक टॅपिंगचा प्रोटो म्हणजे जो आपला वर्कशॉप आहे तो अनाऊन्स झाला होता. मी अगोदर प्रयत्न करत होतो मला कसं करता येईल, पण मला रविवारचं ऑफिस असल्यामुळे मला ते मॅनेज करता यायचं नाही. तुम्ही कसं मग कनेक्ट झाला? मी ऍक्च्युली मॅम कनेक्ट झालो 2012ला. खरं सांगायचं म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सरांचं लेक्चर होतं. आणि मी आणि माझा मित्र चाललो होतो, आम्हाला पुस्तकं घ्यायची होती म्हणून. आणि माझा मित्र मला म्हणाला की अरे इथं सरांचं लेक्चर आहे. म्हणजे मी कोल्हापूरचा असल्यामुळे मी 2000 ते 2006 कोल्हापूरमध्ये होतो. सरांचे लेक्चर त्याही काळात व्हायचे. सरांचा एक त्या काळचा एक म्हणजे विद्यार्थी तो आम्हाला सांगायचा की अरे आपण चला ना, आज सरांचं केशवरावला लेक्चर आहे, शाहू स्मारकला लेक्चर आहे. म्हणजे तो लेक्चरला आणि आम्ही पिक्चरला.
असं ते असायचं. त्यावेळी सुद्धा मी मी फक्त सरांची त्या काळात 6 वर्षात फक्त 2 लेक्चर कोल्हापूरमध्ये अटेंड केलेले आहेत. त्यामुळे माहिती होतं की सर अशा पद्धतीचं घेत आहेत. त्यामुळे मी पहिल्यापासून थोडाफार कनेक्टेड होतो. आणि सरांचे दुसरं म्हणजे पुढारी जो नावाचा पेपर आहे ना, त्याला आर्टिकल्स वगैरे यायचे. तो सांगायचा हो. की ही तरी वाचा ऍटलिस्ट, हे असंच चाललं होतं. आणि त्याच्या सगळ्यात अगोदरचं म्हणजे मला माझ्या मित्रानं सरांचं एक पुस्तक होतं, भरारी ध्येय वेड्यांची, ते दिलं होतं. आणि त्याच्यात सरांचा एक स्वतःचा चॅप्टर आहे, तो जो स्वतः विषयच आहे. त्यामुळे मला ते कुठंतरी एक जुनं कनेक्शन आहे असं मला वाटलं. कदाचित वाटते की त्यावेळी जर सरांशी कनेक्टेड असतो तर मी आज कुठं असतो. पण ऍटलिस्ट 12 वर्षानं का असं सरांशी कनेक्टेड होण्याचा योग आला, त्याबद्दल खरोखर मनापासून खूप भारी वाटते. तर मी काय सांगत होतो, हा, सरांशी त्यावेळी कनेक्टेड झालो 2012ला. मी त्यावेळी फक्त एकच काम केलं की समृद्धीचा साक्षात्कार पुस्तक घेतलं आणि निम्म लेक्चर संपलं होतं सरांचा, निम्म ऐकून मी बाहेर पडलो होतो. म्हणजे ठीक आहे, आपण हे करायला पाहिजे. पण मी एकदा दोनदा इंट्रो वगैरे ऐकले, पण ते मला वेळ मिळत नव्हता. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही बेसिक ट्रॅपिंगचा, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रिसाईज 6 ऑक्टोबर 2013ला मी तुमच्याकडे पहिला बेसिक वर्कशॉप केला. आणि तो वर्कशॉप केल्यानंतर पहिला वीक जसं सांगितलं तसं मी पहिल्या वीक मध्ये टॅपिंग केलं, दुसरा वीक, तिसऱ्या वीक मध्ये असा एक शिफ्ट घडला जो की अमेझिंग होता. म्हणजे ते माझ्यासाठी मॅजिकच होतं. मला एक इंटरव्ह्यूचा समोरून कॉल आला कंपनीकडून. आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी इंटरव्ह्यू झाला आणि त्या संध्याकाळीच मी ऑफर लेटून 30% हाईक. मला त्यावेळी म्हणजे पहिला, म्हणजे ज्या 3 वर्षात माझी हाईक 2%, 4%, 5% अशीच व्हायची. मी कुठंतरी, मला माहिती होतं की मी फक्त सर्व्हाइव्ह मोडला जगतोय. तो सर्व्हाइव्ह मोड पासून तो जो शिफ्ट होता तो म्हणजे अमेझिंग होता माझ्यासाठी. आणि हा मला, ज्यावेळी मला समजलं की हे जे तुम्ही जे शिकवताय, तुम्ही जे प्रोटोकॉल्स वगैरे देताय ते वर्क करते, त्याच्यानंतर मग मी त्याच्यावर जे काम करायला लागलो. मग लगेच काय झालं, 1-2 महिन्यात एंजलचा प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर 2014ची तुम्ही मनी उपासना अनाऊन्स केलीत. आणि मग 2014ला पासून जे मी म्हणजे फुल प्लेज सिन्सिअरली करतोय, ते आजपर्यंत ती कन्सिस्टन्सी तशीच आहे. सगळ्यात महत्वाचं 2014 मध्ये काय काय शिफ्ट झाला, तर माझी मानसिकता बदलली. आणि समृद्धीचा साक्षात्कार मध्ये आपल्याला जर आयुष्य समृद्ध करायचं असेल तर पहिला पॅरामीटर तोच आहे की तुमची मानसिकता व्यवस्थित असली पाहिजे. अगोदरची मानसिकता म्हणजे पूर्णपणे असं हट्टी स्वभाव, कद्रूपणा, काटकसरीपणा अशीच होती. तर मी एक 2-3 उदाहरण देतो आणि पुढच्या पॉईंटवर जातो. तर पहिलं मॅडम, 2014 आणि 15ला मी ज्यावेळी त्या कंपनीमध्ये होतो, तर मी दोन्ही वर्ष माझं टॉप रेटिंग घेतलं. म्हणजे जे 5 रेटिंग जे टॉपचं मानलं जातं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, ते मला मिळालं. आणि ते मिळण्याच्या पाठीमागे हेच होतं की मी माझ्यावर इंटरनल क्लिन्झिंग सुरू केलं. तसं मला ते बाहेर माझे ते रिफ्लेक्शन दिसायला लागले. तर त्या दुसरं एक असं की मला रिवॉर्ड अँड रिकग्नेशन मिळायला लागले. त्याच्या मला वाटतं मी 2 वर्षामध्ये 4 वेळा रिवॉर्ड अँड रिकग्नेशन घेतले. म्हणजे फ्लोअरवर असताना माझ्याबरोबर काम करायला लोकांना बरं वाटायला लागलं. म्हणजे मग ते सिनियर असू देत किंवा ज्युनियर असू देत. आणि माझ्यात एक असं जाणवायला लागलं की लोक मला म्हणतात की ये बंदा है ना फ्लोर पे, तो आराम से इंडिपेंडेंटली काम करता है, तो ये बंदा हमेशा हमें सपोर्ट में चाहिए ही चाहिए. हे क्लायंट कडून स्वतः ज्यावेळी सांगायला लागले, त्यावेळी लोकांचा एक बघण्याचा ग्रह म्हणा किंवा एक अँगल बदलला, जो की मलाच पहिल्यांदा जाणवत नव्हता. ह्याच्या अगोदरची माझी मानसिकता तुम्हाला सांगतो. मी 3.5 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं टेलिकॉमच्या. आणि तिथं असं होतं की सगळ्यांना रिवॉर्ड अँड रेकग्नेशन मिळालं होतं आणि बाय डिफॉल्ट मी एकटाच राहिलो होतो. मग 3 वर्ष झाल्यानंतर तो मॅनेजर म्हणाला की शिवाजीराव, तुम्ही काय जास्त दिवे वगैरे काही लावलेले नाहीत, आता सगळ्या टीमला देऊन झालेले आहेत रिवॉर्ड वगैरे, तर तुम्हाला हा आम्ही एक बाय डिफॉल्ट म्हणून देतोय. मला त्यावेळी इतकं वाईट वाटलं की यार, आपण एक एक रिवॉर्ड घेऊ शकत नाही. म्हणजे आपण काय असं फुल एकदम टॉपचं परफॉर्मर नाही, पण त्या ऍव्हरेज परफॉर्मर तर नक्की आहोत. आणि तेवढं अप्रिशिएशन तर पाहिजे होतं, असं एक मला वाटत होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी झाली होती की 3 वर्ष म्हणा किंवा 2 वर्ष ज्यावेळी कंप्लीट होतात, त्यामध्ये एक टीम मध्ये आमच्या एक इव्हेंट व्हायचा. आणि त्यामध्ये टीम मध्ये तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितलं जायचं की बाबा ह्याला 3 वर्ष कंप्लीट झालेलं आहे, एक तुम्हाला काहीतरी गिफ्ट दिलं जायचं, थोडीफार एक आर्थिक मदत सुद्धा केली जायची. म्हणजे कंपनीकडून काही पैसे सुद्धा तुम्हाला दिले जायचे. माझ्या बाबतीत इतकं म्हणजे वाईटच घडलं असं मला म्हणावं लागेल. त्यावेळी अशी घटना घडली की मी माझ्या डेस्कवर नसताना माझा मॅनेजर आला आणि माझ्या डेस्कवर तो माझं 3 वर्षाचं जे सर्टिफिकेट होतं, जे कंपनीकडून मला मिळालेलं होतं, ते तिथंच ठेवून गेला. आणि मी डेस्कवर आल्यानंतर बघितलं की अरे यार, हे सर्टिफिकेट आपल्याला खरंच म्हणजे टीमच्या समोर द्यायला पाहिजे होतं, असं एक माझी एक प्रामाणिक अपेक्षा होती. पण तसं माझ्या बाबतीत झालं नाही. त्याच्यानंतर मला कळलं की इथं थांबण्यात काहीच अर्थ नाही. आपली जर कोणाला व्हॅल्यू नसेल तर आपण थोडंसं दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट झालेलं बरं. आणि तोच मग
मी तुम्हाला सांगितलं की 2013 मध्ये जसं टॅपिंगचा मी प्रोटोकॉल केला, त्याच्यानंतर मला हे शिफ्ट जाणवायला लागले. 2000 हे झालं मानसिकतेच्या बाबतीत. त्याच्यानंतर आता मला थोडंसं माझ्या आरोग्याच्या बाबतीत सांगायचंय. आरोग्याच्या बाबतीत म्हणजे शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळं सतत स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर, कामाचं प्रेशर, त्याच्यात सिनियर प्रेशराईज करायचे, आमच्याकडून चुका व्हायच्या. मग त्यामुळे ते मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडलेलं होतं. ह्याच्यामध्ये मला नेमकं कळत नव्हतं की आता ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा. तर मला मॅडम एक महत्वाची गोष्ट मला सांगायची माझ्या आरोग्याच्या बाबतीत घडलेली, सिंपलच आहे. मला घशाचा खूप त्रास होता. मला घसा म्हणजे काही तेलकट, तुपकट किंवा असं थंड पाणी जरी प्यालो ना, तर मला घशाचा प्रचंड त्रास व्हायचा. मला थुंकी गिळताना, औंढा गिळताना प्रचंड. मग मी डॉक्टरशी ज्यावेळी कन्सल्ट करायचो, तर त्या 3-3 महिन्याचे ते टॅबलेट्स द्यायचे, सिरप द्यायचे. वेगवेगळे माझे प्रयोग सुरू होते. पण तो घसा एक थोडे दिवस थांबायचा, पण त्याच्यातून पूर्णपणे असा रिलीफ वगैरे काही मिळत नव्हता. ज्या वेळापासून मी हे 2014 पासून टॅपिंग सुरू करायला लागलो, मी आजपर्यंत गेली 10 वर्ष कुठलंही घशासाठी स्पेसिफिक औषध घेतलेलं नाही. हा सगळ्यात सोपा मला जो शिफ्ट जाणवला. त्याच्यानंतर केस गळायला चालले होते, म्हणजे चष्मा लागला होता, पोटाच्या तक्रारी होत्या, म्हणजे अंगात असं त्राण वगैरे नसल्यासारखं असायचं. म्हणजे सतत एक डलनेस जो आपण म्हणतो, तो पहिल्यांदा असायचा. हे झालं आरोग्यातलं छोटंसं. दुसरं, मला फिजिकल फिटनेस खूप चांगला झाला माझा. आता मला ट्रेकिंग करायला खूप आवडतं. जवळजवळ मी सिंहगड ह्या 2 वर्षात 200+ वेळा ट्रेकिंग केलेलं आहे. आता मी गेल्या वर्षी 2 मॅरेथॉन पळलेलो आहे. मी 21 किलोमीटरची मॅरेथॉन केली. त्याच्यानंतर मी SRK अल्ट्रा म्हणून जे होती ते 53 किलोमीटरला मी रन केलं. पण त्याच्यामध्ये 34 पर्यंतच करू शकलो मी. कारण माझ्या पायात क्रॅम्प आले. त्याच्यावेळी मला समजलं की आपण एकदमच आबाळाला बोट लावायला जाऊन चालत नाही. टप्प्याटप्प्यानंच काही गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत. आणि ही व्यायामातली जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती मला वाटते जसे माझे ब्लॉकेजेस रिलीज व्हायला लागले तशी ती मला आली. आणि मेंटल हेल्थ विषयी मी एवढंच सांगेन, सगळ्या सरांच्या सगळ्या सीडी माझ्याकडे आहेत. तुम्ही ज्यावेळी जे मेडिटेशन वगैरे शिकवता त्यावेळी मी तेवढंच करतो. त्यामुळे होतं काय, की फिजिकल बॅलन्स म्हणजे फिजिकल फिटनेस म्हणा आणि मेंटल जे काय तुम्ही मेडिटेशन देता याच्यामुळे एक बॅलन्स तयार होतो. त्याच्यातून असं झालं की वेन यू ट्रान्सफॉर्म युअर हेल्थ, यू विल ट्रान्सफॉर्म युअर बिझनेस. म्हणजे जसा जसा माझा हेल्थचे इश्यू सॉल्व्ह व्हायला लागले, तशी माझी प्रोडक्टिव्हिटी वाढायला लागली. आणि हे जे तुम्ही दिलंय ना, म्हणजे असं म्हणतात की सर तर बऱ्यापैकी आरोग्याचा जो एक पॅरामीटर आहे त्याच्यावर कितीतरी असंख्य वेळा बोलले, तर ते कुठेतरी मला मनाला भावतं. मग मला वाटतं की हे एवढं एक एक्झाम्पल सफिशियंट आहे आरोग्याविषयी. दुसरं त्याच्यानंतरचं जे येतं त्याच्यानंतर ते आहे ते नातेसंबंध. नातेसंबंध म्हणजे माझेच माझ्याशी चांगले नव्हते तर जगाबरोबर कसे असणार. माझे घरातल्यांच्या बरोबर चांगले नव्हते, माझ्या मित्रांच्या बरोबर चांगले नव्हते. म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं, मॅनेजर इज इक्वल टू तर विलनच असायचा, की त्याच्याबरोबर कधी पटायचंच नाही. म्हणजे त्यामुळे आम्ही त्याच्या अगेन्स्टच्या टीम मध्येच मी तरी असायचो वैयक्तिक. त्यामुळे ते असं सगळं चाललं असताना ह्याचा जसं जसं तुम्ही प्रत्येक लेक्चर मधून थोडंसं रिलेशन विषयी असू दे, मग ते पैशाविषयी असू दे, इतर लोकांच्या विषयी असू दे, जसं तुम्ही सांगत गेला, जेवढं मला त्या वेळेला जे काही अंडरस्टँडिंग झालं आणि जेवढं मला समजायला लागलं, त्याच्यातून मी जसं जसं ते एक्सपिरियन्स करायला लागलो, त्याच्यानंतर मला समजलं की माझे नातेसंबंध सगळ्यांच्या बरोबर सुधारले. आणि ह्याचा जर सगळ्यात महत्वाचा मला फायदा झाला असेल तर तो लॉकडाऊन मध्ये झाला. लॉकडाऊन मध्ये जवळजवळ मी 12 वर्ष गावापासून कनेक्टेडच नव्हतो. मी लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष गावी राहिलो. त्यामुळं सगळ्या नातेवाईकांना व्यवस्थित भेटलो. माझ्या आई अण्णांच्या बरोबर जी जुन्या काळात आमच्या शेतात लोक काम करायची त्यांना जाऊन भेटलो. ती तर आश्चर्यच झालीत की अरे हा इतका वर्षाने असून सुद्धा हा भेटायला येतोय. जे मलाच माहिती नाही की का त्यांना भेटावं असं वाटलं, पण मी त्यांना जाऊन भेटलो. माझ्या म्हणजे 10वी नंतर जे 10-10, 15-15 वर्ष जी मुलं मला भेटली नव्हती त्यांचा आम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला आणि वर्षातून आता सध्या आम्ही एकदा तरी भेटायचा प्रयत्न करतो. म्हणजे रिलेशन सगळ्याच लेवलवर सुधारले. हे मला जे आवर्जून सांगायला, ह्याच्यानंतर जे ऋणानुबंध तुम्ही घेतलं त्याचे तर अमेझिंग रिझल्ट आहेत. पण मला वाटतं ते मी कधी ना कधी तर नक्की, जसं पुढे जाईल तसे कधी ना कधी तर नक्की शेअर करेन. त्याच्यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे अर्थ. तर तुम्ही म्हणाल की ह्यानं आपल्या मानसिकतेविषयी सांगितलं, त्यानं आपल्या आरोग्याविषयी सांगितलं, त्यांना आपल्या रिलेशन विषयी सांगितलं. मला वाटतं हे लोकांना मोस्टली एवढं हे नसतं की बाबा तुझं पैशाचं काय झालं सांग, बाकीचं काय आम्हाला सगळं माहिती आहे. पैशाचं मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळी हे म्हणजे MU जॉईन करायच्या अगोदर मी 10.5 लाख रुपयाला लॉस मध्ये होतो. घरातल्या आमच्या एका अशा कारणामुळं आम्हाला
तेवढा प्रचंड फटका बसला होता. आणि सगळ्यांचे डोळे माझ्याकडे लागले होते की बाबा हा काहीतरी पुण्यात जाईल आणि काहीतरी कुठेतरी जॉब पकडेल आणि थोडीफार आर्थिक मदत करेल, जेणेकरून आपली जी काय म्हणतात ती जे फायनान्शियल जी कंडिशन आता पूर्णपणे बिघडलेली आहे त्याला कुठेतरी हा स्टॅबिलिटी देईल. त्यामुळे एक मोठा मुलगा म्हणून माझ्यावरती पूर्णपणे जबाबदारी होती आणि ती मी स्वीकारली पण होती. पण ते करताना म्हणजे बँकांची कर्ज, सोसायटीची कर्ज, सावकारकीचं कर्ज, 5% सावकार, 10% सावकार, हे सगळं मी माझ्या आयुष्यात चवळून बघितले. त्याच्यात माझी वैयक्तिक काही चूक नव्हती, पण घरातल्यांच्या काही गोष्टींच्या मुळे ते माझ्याकडे आलं होतं. आणि ज्यावेळी मी ह्या सगळ्या चक्रातून फिरलो त्यावेळी मला समजलं की पैसा जितका दिसतोय किंवा जितका व्यवहार दिसतो तितका सोपा नाही आहे. त्याच्यासाठी काही वेळा आपल्याला स्टँड घ्यावा लागतो, काही वेळा तुम्हाला फर्मली काही ठिकाणी बोलावं लागतं. त्या अशा सगळ्या गोष्टी म्हणजे होत गेल्या. मी 2014 आणि 15 पर्यंत मी सगळी म्हणजे जी कर्ज होती, म्हणजे सोसायटी बँकांची वगैरे कर्ज होती ती फेडली होती. पण त्यावेळी पण मित्रांच्याकडून मला सारखे पैसे असे उसने घ्यावे लागायचे. ह्याच्याकडून घे, मग त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, ह्याच्यामध्ये माझं हे असं सगळं सुरूच होतं. सम हाऊ त्या तुमच्या गृहमध्ये आल्यानंतर 2015 पर्यंत मी 10.5 लाख रुपये मॅडम कर्ज फेडलं, पूर्णपणे कर्ज फेडलं. मला खरंच ह्या गोष्टीचं म्हणजे इतकं म्हणजे मला इतकं भारी वाटतं की मी हे करू शकलो आणि तुम्ही ती मला स्ट्रेंथ दिली दोघांनी. त्याच्यानंतर 2016ला काय शिफ्ट घडला माहित नाही, मी 40 लाखाचा सम हाऊ असा गेलो आणि फ्लॅट बुक करून आलो. ही स्ट्रेंथ आली कुठून, अगोदर का नव्हती? म्हणजे मला समज त्याच्यानंतर कळलं की माझी जी पात्रतेची जी भावना होती किंवा जी कमतरता होती ती निघून गेली. आणि सरांनी जसं सांगितलं तसं मला समजलं की मी मिनिमम 1, 2, 3 ह्या गोष्टी तरी नक्कीच रिझर्व करू शकतो. त्यामुळे मला माहिती होते की मला माझा 2 BHK फ्लॅट व्हायला पाहिजे आणि तो झाला. त्याच्यानंतर 2016 सालीच मी माझी टू व्हीलर घेतली. त्याच्या अगोदर मी एकदा दोनदा पुण्यामध्ये बोललेलो पण आहे. मी मॅडम 2 वर्ष कंटिन्युअसली मी PMT ने यायचो क्लासेसला. माझ्याकडे कुठलंही वाहन वगैरे त्यावेळी काहीच नव्हतं. पण परिस्थितीच तशी होती. पण एक ठरवलं होतं की करना है मतलब करना है. ते सुरूच होतं. करणं तसंच सुरू होतं. मला सांगताना आनंद होतोय. मी त्याच्यानंतर 3 वर्षांनी म्हणजे 2019ला मी माझी स्वतःची फोर व्हीलर घेतली. आणि परवाच तुम्हाला पण मी सांगितलं, मी माझं कार लोन क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. हे झालं, ह्या 3 गोष्टी महत्वाच्या झाल्या. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट रिलेटेड 2019ला महेश हिंगोलीने मला असंच आपल्या लेक्चरमध्ये बोलता बोलता म्हटले की अरे तुझं काय फायनान्शियल प्लॅनिंगचं काय सुरू आहे. एक दिवस त्यांच्याबरोबर बसलो. मला वाटतंय मी एक अर्धा ते पाऊण तास आम्ही दोघांनी कन्सल्ट केलं सगळं. आणि त्याच्यानंतर सगळं जाऊन मॅडम फक्त त्यावेळी माझ्याकडे 2,500 रुपये पर मंथ राहायचे, सरप्लस टाईप. त्याच्यानंतर सर म्हणाले अरे हे काय चाललंय तुझं, काय पुढे काय? म्हटलं सर जे आहे ते आहे, एवढी देणे आहेत, हे करायचं आहे, ते करायचं आहे, EMI आहेत, बघा आता तुम्ही. सरांनी आणि मी बसून एक प्लॅन तयार केला आणि 2,500 रुपयेवर माझी इन्व्हेस्टमेंट सुरू झाली. आता माझी ती इन्व्हेस्टमेंट मॅडम 2024 मध्ये 30,000 म्हणजे टू बी प्रिसाईज 32,000 पर्यंत पोहोचलेली आहे पर मंथ. म्हणजे हे हे काही थोडकं नाही माझ्यासाठी. म्हणजे मी कुठंतरी एक मायनस मध्ये असलेला ते प्लस मध्ये गेलो. पण हे करताना ह्या 10 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी मीही केल्या, माझ्याकडूनही चुकल्या. त्याच्यानंतर 2018 मध्ये असं झालं की नोटबंदी वगैरे काहीतरी आली. आणि मी माझ्या ज्या बँकेनं मला होम लोन दिलं होतं त्यांना अप्रोच केला. तर त्यांनी माझा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होता. ऍक्च्युली तो माझा रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी 5 वर्षासाठी फिक्स केला होता. मलाही माहिती नव्हतं. पहिल्यांदा घेत होतो त्यामुळे काही गोष्टी फायनान्शियल नवीन होतो. जे कोण तात्पुरते तेवढ्यापुरते सांगायचे त्यांच्या ऐकूनच मी ते केलं होतं. नंतर मला खूप पश्चाताप झाला की आपण हे काय करून बसलोय. पण कदाचित एंजलचं म्हणा किंवा सप्तचक्रचं क्लिन्झिंग झालं म्हणा, त्या वर्षी माझे 24 EMI कमी झाले. म्हणजे 2 वर्षांनी माझं होम लोन पूर्णपणे कमी झालं होतं. मी हे उदाहरणादाखल का सांगतोय की मी काय केलं आणि काय झालं. कारण तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मला माहिती आहे सर, किंवा तुम्ही म्हणाल की तुझं सिग्निफिकंट चेंज म्हणजे काय, तुम्ही इंटरनली काय केलं ते महत्वाचं आहे तुम्हाला. पण बाकीचे जे लोक ऐकत आहेत त्यांना त्या माहिती आहे की भौतिक स्तरावर तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी समजूनच घेणार नाही. ते म्हणतील ठीक आहे बाबा तू इंटरनल चेंजिंग केलंस म्हणजे काय केलंस नाही. तर ठीक आहे, ते तुम्ही मला मनी उपासनाला ज्यावेळी येतील लोक त्यावेळेस वेळी त्यांना ते समजेल. आणि ह्याच्यानंतर मला वाटतं अजून काय, मला हे जे 4-5 पॅरामीटर होते तेच त्याच्यामध्ये मला काय काय झालं किंवा ह्या 10 वर्षात मी काय केलं हेच मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आनंद कशात आहे ते थोडंफार तरी कळालं. मला ज्या ज्यावेळी वेळ असतो त्यावेळी मी खरोखर निसर्गात जातो. मी इकडं सिंहगड रोडला राहतो, कधी खडकवासला जातो, कधी सिंहगड रोड तर माझा ऑल टाइम फेव्हरेट आहे. ट्रेकिंग तर मी करतोय. आता थोडंसं 42 किलोमीटरची तयारी करतोय, बघूया कसं होतंय ते. आता तुमच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर मॅडम ह्या इतक्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि म्हणजे सगळीकडे स्मूथ चाललेलं आहे. पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला तुम्ही जी गाईडलाईन दिली त्यावेळी
ती महत्वाची सांगायचं आहे. 2019 मध्ये असं झालं होतं की आमच्या ज्या कंपनीमध्ये होतो तिथं एक असं पॉलिटिक्स घडलं की माझं रेटिंग म्हणजे मी ऍव्हरेज किंवा अबव्ह ऍव्हरेज परफॉर्मर होतो, पण तो माझं पूर्णपणे त्यावेळी रेटिंग माझं 2 आलं. मी खूप डिस्टर्ब झालो होतो. मला नेमकं समजत नव्हतं की आता यार म्हणजे जर चुकून ले ऑफ वगैरे झाला तर त्याच्यामध्ये आपलं नाव हे फिक्स असणारच. मी तुम्हाला 2 दिवसांनी फोन केला, तुमची अपॉइंटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही मला एक प्रोटोकॉल दिला. तुम्ही पहिल्यांदा माझी सगळी बॅकग्राऊंड हिस्ट्री विचारून घेतली आणि म्हणालात की तुझं म्हणजे तुझ्या पेशींना असं काय म्हणूया आपण त्याला, तुझ्या पेशींना पैसे अनुभव करण्याची सवयच नाही, अशा टाईपमध्ये. मी मॅडमना सांगत होतो की मॅडम माझा रेटिंगचा प्रॉब्लेम झाला, इकडे मी जॉब सर्व्हाइव्ह मोडवर आहे, तुम्ही कुठला हा प्रोटोकॉल देता. परत ते सरांचं वाक्य आठवलंय की वॉश मीन्स वॉश, ही तर टॅगलाईनच झाली आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जे सांगितलं त्याच्यानंतर मी तसं करत गेलो आणि 2-3 आठवड्यानंतर मला समजलं की दुसऱ्याच एका टीम मध्ये ओपनिंग आहे आणि तिथं मी झालो. तो जो ले ऑफचा पिरियड होता तो पूर्णपणे टळला गेला, त्या प्रोटोकॉलवर टळला असं मी म्हणेन. जे तुम्ही काय करता मॅडम मला माहिती आहे. त्याच्यामध्ये अजून एक तुम्ही शेवटची लाईन लिहिली होती की मॅजिकली ही एनर्जी मला सगळ्या बाबतीत सपोर्ट करू दे. मला ते वाक्य इतकं भावलं की त्याच्यातून मी विनासायास सहजगत्या बाहेर पडलो. त्याच्यानंतर मी ह्या कंपनीत आलो. त्या कंपनीत 2 वर्षापूर्वी मी आलो तर मला त्यांनी 57% हाईक दिलेलं आहे. आता सगळं स्मूथली सुरू आहे. पण काही वेळा काय होतं की काही वेळा असा एक काहीतरी एक धक्का बसतो ना, त्यावेळी मग तुमच्यासारखे जे दीपस्तंभ म्हणा किंवा तुम्ही जो आधार देता तो खूप महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे जे अनस्टेबल आम्ही झालेलो असतो त्याला कुठंतरी एक स्थिरता मिळते, एक स्वास्थ्य मिळतं. हे या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं आहे. तुम्ही तर मॅडम गुरु माऊलीच आहात. तुमचं मार्गदर्शन मार्गदर्शन काय तुमचं अचूक मार्गदर्शन ज्याला लाभलं तो नक्कीच तरणारच. आणि ह्या नोटवर शेवटी सरांच्या विषयी 1-2 शब्द सांगतो आणि मी थांबतो, कारण माझ्या नंतर अजून राजेशला पण बोलायचं आहे. मी सगळा वेळ घेणार नाही. सांगण्यासारखं खूप आहे, भरपूर आहे सांगण्यासारखं. असं असंख्य अनुभव आहेत. पुणेकर कधी कधी मला एकेदा लाडानं म्हणतात, तू काय बाबा सरांचा लाडका आहेस. तसं काय नाही, असं मला काय एवढं वाटत नाही. सर, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझा म्हणजे गुरुचा जो शोध होता तो पूर्णपणे संपला. मला माझा गुरु मिळाला आणि 10 वर्षापासून तुम्ही माझे गार्डियन एंजल आहात. तुम्ही माझे गुरु आहात. तुम्ही सर चालतं बोलतं विद्यापीठ आहात. तुमच्याजवळ कुणीही यावं आणि काहीही शिकावं. आणि मला एक माझा तो एका मित्रानं मला प्रश्न विचारला मॅडम, मला वाटतं एक थोड्या दिवसापूर्वी तो मला भेटला होता. तो मला म्हणाला की सॉरी तो मला म्हणाला की तू सरांना इतके दिवस फॉलो करतोस तर तू सरांना मला एका वाक्यात सांग. म्हटलं अरे, ज्या माणसावर पुस्तक नाही पुस्तकं लिहायला लागतील त्या माणसाला मी एका वाक्यात कसं सांगणार. नाही नाही, ते मला काय माहिती नाही, तू एका वाक्यातच सांगितलं पाहिजे. मी 2 सेकंद पॉज घेतला आणि म्हटलं तुला एका वाक्यात काय, मी तुला एका शब्दात सांगतो सरांच्या विषयी. तर तो म्हटला काय. मी म्हटलं आनंद योगी. हा खरंच मॅडम, हा आनंद योगी माणूस ज्या माणसानं आयुष्यात पूर्णत्व बघितलेलं आहे. तुमच्या साथीनं आम्हाला सर पण त्याच मार्गावर पूर्णत्वाच्या घेऊन चाललेले आहेत. मला माहिती नाही ते पूर्णत्व आम्हाला मिळेल नाही मिळेल, पण माझा एक प्रयास असणार आहे की तुमच्या बरोबर चालत राहायचं. आज तुम्ही बघताय माघ वारी सुरू झालेली आहे. 20 का 21 तारखेला माघ वारीची एकादशी आहे. सगळा वारकरी संप्रदाय आपल्या दिंड्या पताका घेऊन ते आपल्या मार्गाने चाललेत. तशीच आपली वारी उद्यापासून सुरू होते. मी त्यातला एक वारकरी म्हणून येणार आहे. बघूया ह्या वर्षी गुरु माऊली आणि सर रूपी विठ्ठल आपल्याला काय सांगणार आहेत. सरांचा एक प्रश्न असतो प्रत्येक वेळी की तुम्ही मनी उपासना का करताय. तर मी आजच त्याचं उत्तर देतो की सर, तुम्ही कुठल्या लेक्चरमध्ये कुठल्या विषयी काय सांगाल ते मला माहिती नाही. आणि तुम्ही जे सांगाल ते मला किती भावेल, त्याच्यातून काय इन्साइट मिळेल आणि त्याच्यातून माझ्यात काय सिग्निफिकंट चेंज घडेल हे मला माहिती नाही. त्यामुळे मला एवढंच करायचं आहे की तुमचं किंवा मॅडमचं लेक्चर असू दे, मला तिथं प्रेझेंट राहायचं आहे. त्यामुळे काय होईल, कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी म्हणजे जी आपली स्पिरिच्युअल जर्नी म्हणा ती तर मिळेल. असं वाटतं की सर, तुम्ही जो एक पाथ दाखवलाय किंवा तुम्ही जे एक राह दाखवले, चल रहा हूं उस पथ पर, चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या मुसाफिर बन जाऊंगा. मला माहिती नाही म्हणजे त्याच्यातून पूर्णत्व मिळेल नाही मिळेल, पण माझं एक आहे. पण दुसरं सांगायचं झालं तर हे भौतिक स्तरावर जे काही शिफ्ट घडतायत, भौतिक स्तरावर जे काही अनुभव येत आहेत हे काही कमी नाही आहेत. त्यामुळे ते पूर्णत्व मिळो नाही मिळो तो नंतरचा भाग आहे, पण मला तुमच्याबरोबर राहायचं आहे एवढं मात्र नक्की.
आणि ह्या नोटवर किती अजून नाही सुंदर मला वाटत शिवाजी, की काय. किती सुंदर. म्हणजे मला खरंच थँक्यू. माहित नव्हतं तुम्ही इतकं छान बोलता. थँक्यू मॅम, थँक्यू. कारण आपण नेहमी अजून फक्त एक प्रॉब्लेम्स ह्याच्या. बद्दल किंवा आहे त्या हो हो, परिस्थितीबद्दल बोलतो. पण बरोबर इतकं बरोबर. छान तुम्ही अजून आज एक एक्सप्रेस मला, केलंय एक स्वतःला. माझ्यात, हा हा, एक एक बोला बोला. अजून एक छोटासा मॅडम फक्त एक देण्याविषयीचा अनुभव मला शेअर करायचा होता. की 2014च्याच बली उपासना लेक्चरमध्ये सर तर गिव्हिंग वर भरभरून बोलतात, तुम्ही पण लिटरली आमच्याकडून करवून घेता. त्यावेळी काय झालं होतं की मी पीएमटी ना आलो होतो आणि त्या दिवशी सरांचं लेक्चर असून ऐकून मी इतका भारावलेलो होतो ना त्या म्हणजे देण्याविषयीच्या, की काहीतरी केलं पाहिजे. एक इंटरनली कुठंतरी एक आलं होतं, हे आपण केलं पाहिजे असं सुरू झालं होतं. आणि मी पीएमटीत बसलो सरांचं लेक्चर झाल्यानंतर, आणि माझ्या बरोबर समोरच्या सीटवर ना एक म्हातारा माणूस बसला, आणि त्याचा शर्ट पाठीमागून पूर्णपणे फाटला होता, आणि त्यानं तो लिटरली आपला जो हात रुमाल असतो ना त्यानं तो शिवला होता, म्हणजे आपला जो मोठा दोरा आपण वापरतो ना, तर त्या फुलं वगैरे करायचं असतात. मला इतकं वाईट वाटलं त्या माणसाकडे बघून, की यार म्हटलं काय म्हणजे काय ह्या माणसाविषयी आपण करू शकतो. मी पाकिटातून 100 रुपये काढले इमिडिएटली आणि त्याला दिलं, आणि त्याला सांगितलं की समोर बाबा इथं कात्रजचा बस स्टॉप आहे आणि तिथं तुम्ही उतरा, तिथं बाहेर लोक विकायला बसलेले असतात, रात्रीचे 9:30 पावणे 10 होते, तरी पण तुम्ही बघा आणि तुम्हाला चांगला शर्ट घ्या. मॅम त्या दिवशी माझे डोळे उघडले, म्हणजे नजर तीच होती, म्हणजे काय सॉरी, डोळे तेच होते पण नजर बदली. नजर बदली, नजारे बदले, कश्ती का रुख बदला, किनारे बदले. हे ते तेव्हापासून जे देण्याची जी शिफ्ट घडली ना, ती अजूनही तशी सुरू आहे. मला पुस्तकं मी देतो, माझ्या पद्धतीने जेवढं गिव्हिंग द्यायचं त्यावेळी मी करतो. आणि एक गमतीचा किस्सा मॅडम सांगायचा राहिला तुम्हाला. परवा मला ज्याकडे 3 मुली आल्या अशाच, मला म्हणाल्या दादा माझं आमचं लग्नच ठरत नाही. मी तर काय वधूवर सूचक माझ्याकडे नाही, मी माझ्याकडे पुस्तकं होती प्रत्येकाला दिलं आणि सांगितलं तुम्ही ह्याच्यातल्या तुम्हाला तुमचा जोडीदार मिळावा असं काहीतरी लिहा. आणि गुड न्यूज अशी की मॅडम त्या तिघींची पण लग्न लग्न ठरली. म्हणजे ही सुद्धा पुस्तकाची किमया आहे. आणि असे हे म्हणजे असं होत असतं, असं भन्नाट काहीतरी होत असे असतं. भरपूर आहेत तर आपल्याकडे, तुम्ही, आता सगळे येणार हो तुमच्याकडे असंख्य, हे हो पुस्तक हो, द्या. असं असंख्य. आणि दुसरं मॅम असं एक जाणवतं की आपलं बघून बाकीची लोक पण थोडं फॉलो करतात हा, म्हणजे कुठंतरी तुम्हाला एक थोडंफार का असं ना सुपरमॅन आहे, अरे यार ह्याचं कसं अगदी व्यवस्थित एकदम सुरू आहे. मला एवढं सांगायचं आहे की माझी जी सगळी जी प्रगती झाली ना मॅम, ह्या सगळ्या पॅरामीटरवर व्यवस्थितरित्या झाली. म्हणजे मला कुठे असा फक्त स्पाइक श्रीमंतीमध्ये मिळाला नाही. जसं माझं आरोग्य सुधारायला लागलं, माझी मानसिकता सुधारायला लागली, तसेच मला पैशाचे पण व्यवस्थितरित्या अनुभव लागले, तसेच मला आनंदाचे अनुभव लागले. आणि ही ही जी समृद्धी मी अनुभवतोय ना, ही सगळ्या स्तरावर व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप अनुभवतोय. म्हणजे इव्हॉल्युशन असं कुठल्याही एका स्तरावर पर्टिक्युलरली झालेलं नाही, सगळ्या स्तरावर होतंय, पण नाहीतर हळूहळू होते. लोकांचं तसं होतं ना, एक धरायला जातात आणि दुसरं सुटतंय, हा, दुसरं धरायला जातात की पहिलं हो हो सुटतंय. पण हो, सगळीकडनं बॅलन्स्ड आयुष्य आपण जगू शकतो आणि आनंदाने जगू शकतो. नक्की. हे इतकं हो, महत्वाचं आहे. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की मानसिकता बदलली, आपलं आरोग्य बदललं, तर बाकीच्या गोष्टी बदलायला लागतात, पण हे कधीच कळत नाही. बरं. नेहमी आपली हा, प्रायोरिटी उलटी असते की पहिले पैसे येऊ देत, मग मानसिकतेचं बघू, मग आरोग्याचं बघू. ऍक्च्युली इक्वेशन उलट बरोबर. आहे. पण हे कळायला, हे उमजायला गणित त्या प्रोसेस मधनं जावं लागतं, त्या प्रवाहाबरोबर राहावं लागतं. तर आज शिवाजी जे बरोबर. तुम्ही अनुभवताय हे आयुष्य अनेकांच्या नशिबी येऊ शकतं. थँक्यू शिवाजी बरोबर. व्हेरी त्यात मच. त्यात थँक्यू व्हेरी व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. ते मॅडम कसं आहे, प्रत्येक माणसाची एक गती आहे. हे सरांचं वाक्य मला इतकं भावतं, आणि त्या प्रत्येक माणूस त्या गतीनं जाणार. आणि ह्या वाक्यावर तुम्ही इतक्या गोष्टी थांबवू शकता. तुम्ही क्रिटिसिझम थांबवू शकता, डोंट कम्पेअर, डोंट कंप्लेन, डोंट क्रिटिसाइज. तिसरं कुठलं, डोंट कंप्लेन. म्हणजे हे ह्या एका वाक्यावर एखाद्याला जर चांगलं मिळालं तर ठीक आहे बाबा, त्याची गती आहे, तो त्याच्या गतीनं चाललाय, तसं मी माझ्या गतीनं चाललोय. हे हे खूप महत्वाचं आहे. आणि लॉकडाऊन मध्ये तर सरांच्या बरोबर 2 तास नो त्रास जे मला मिळालेलं ना मॅडम, म्हणजे ते अमेझिंग होतं. म्हणजे मी तर हवेतच होतो त्या दिवशी. ठीक आहे, ग्रेट, चला मला ग्रेट, वाटतंय ग्रेट. व्हेरी नाईस. आता जाऊया राजेशकडे आपण. चालेल. कोइन्सिडेंटली तुम्ही दोघंही सांगली, कोल्हापूर, हो इचलकरंजी या हो. भागातलेच आहात आणि तुम्ही चांगले मित्रही आहात. नक्कीच. येस. हे सो ते राजेश, मात्र मॅडम, शिवाजी, बोला. हा हा, मला ते सांगायचं मॅम की पुण्यामध्ये ना इतका परिवार चांगला भेटला की
अनिता मॅडम असू देत, महेश जोशी आहेत, हे तर म्हणजे लिटरली पालक आहेत आमचे पुण्यातले, राजेशचे आणि माझे. ते आम्ही कुठेही काही जरी असलं ना तरी ते आम्हाला विचारत असतात. मग महेश परदेशी म्हणा, महेश इंगुळे म्हणा, हम्म. असंख्य लोक, म्हणजे वागसकर काका, हे इतकं म्हणजे एक जगदीश सर, हे इतकं म्हणजे एक असं एक बॉन्डिंग झालेलं आहे ना, की कुठल्याही कामाला आम्हाला जर वाटलं आणि जरी काय आम्ही हाक मारली तर कोण काही नाही म्हणत नाही असं नाही. प्रत्येक एक ज्या ज्या पद्धतीनं त्यांच्या परीनं ज्यांना काही मदत करता येईल तसं ते आपल्याला करायचा प्रयत्न करतच असतात. खरोखर आभारी आहे मी सगळ्यांचा. आणि मॅडम खरंच तुमचं गुरुमाऊली रूपानं यावर्षी असंच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहू एवढीच इच्छा आहे. चालेल. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. येस राजेश, शिवाजीनी सगळंच जवळ समअप केलेलं आहे. पण राजेश, वी नो यू फॉर सो मेनी इयर्स. म्हणजे अगदी तुझा प्रवास मी अरेतुरेच करणार आहे तुला. तू मला जेवढ्या हक्कानी ताई म्हणतोस तेवढ्याच हक्कानी मी तुला अरेतुरेच करणार आहे. सो मी तुला त्या अवस्थेतनं बघितलंय की ज्या वेळेला तू इचलकरंजीवरनं पुण्याला आला होतास आणि त्यावेळेचा सगळा पुण्याच्या कल्चरचा, कॉर्पोरेटचा सगळा गोंधळ, अ, तो सगळा प्रवास, ते तू पुण्यात जो सेटल झालास, मग तुझं जे ऑफशोर प्रोजेक्ट क्लिक झालं. सो हा सगळा प्रवास आम्हाला राजेश तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. येस. एकच सगळ्यात पहिल्यांदा मी थँक्यू म्हणेन की मी आज अशा ठिकाणी पोहोचलोय याचं सगळं क्रेडिट तुम्हाला आणि सरांनाच आहे. की माझ्या एंटायर स्टोरीमध्ये मला दोन हायलाईट करायच्यात गोष्टी. की एक, माझा जो डॅटम होता की मी काय होतो आणि आज माझी पर्सनॅलिटी काय आहे, ही फर्स्ट थिंग. आणि दुसरा, की माझा जो अँकर होता, जो माझा हुक होता, तो सुटल्यानंतर माझी लाईफ काय अपग्रेड झाली, या दोन गोष्टी. बिफोर गोइंग टू ऑल दी स्टोरी, मी स्वतःला थोडंसं इंट्रोड्यूस करतो. की नमस्कार, मी राजेश दिवटे. मी सध्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये प्रोजेक्ट लीड पोझिशनला आहे. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये वर्क करत मला आता 14 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. सो एक प्रवास आहे, एक 14 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये एक अशा बॅकग्राऊंड मधनं यायचं आणि सध्या एका लिडरशिप रोल मध्ये परफॉर्म करायचं, आणि दॅट टू अ गुड लेवल, की नॉट की हा आला गेला काय फरक नाही पडत, हे सोडून एक इम्पॅक्टफुल पोझिशन मध्ये परफॉर्मर म्हणून राहायचं. हा एक प्रवास आहे जो मी आज शेअर करेन. सगळ्यात पहिल्यांदा तर आता जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही आमचा पॉडकास्ट शूट करू शकता, सगळ्यात पहिली मजा ही झाली की माझी स्टोरी तेव्हा मी रिवाइज करून बघितली. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं, अरे आपण हॅव कम अ लॉंग वे. आणि ते इतकं कॉन्फिडन्स बुस्टर होतं. आणि हा माझाच एक्सपिरियन्स नाही, ज्यांचे पॉडकास्ट झाले मी त्यांच्याशी बोललो, तर त्यातल्या पण काही लोकांनी हे मला शेअर केलं, हा हे आपलं आपल्यासोबत झालंय की अरे यांनी एक इतका भारी बुस्टर मिळाला ना, की तो एक त- यावर्षी तो बुस्टर घेऊन आम्ही उतरेल. सो हे म्हणजे हे नकळत झालं, पण हे झालं. कधी कधी आणि आपल्याला त्या पॉझिटिव्हिटीची पण इतकी सवय होते ना, की आपल्याला असं वाटतं की अरे आपण अडकलोय, अजून कसं काय चांगलं होत नाही. पण आपण कुठून आलोय आणि आपण काय काय पार करत आलो, हे जेव्हा कधी कधी आपण बघतो ना, आपल्याला कळतं की अरे खूप खूप आलोय आपण आणि खूप भारी काहीतरी घडलंय आपल्या आयुष्यात. आणि तो जो सगळा असा कंप्लेन, कंपॅरिझन, असा सगळा तो ढग असतो, तो असा मावळून जातो पूर्णपणे. हा, तो कधी सबसाईड, म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं की बिफोर यू स्टार्ट दिस सिरीज आय वॉज, इनफॅक्ट मी घरी डिस्कस करत होतो की आता ताईचं कन्सल्टिंग घ्यायचं आहे आपल्याला, की आता याच्या पुढे जायला जम्प का होत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही ही सिरीज चालू केली, जेव्हा मी ऐकलं, ऍक्च्युली मी हा पार्ट लास्ट मध्ये बोलणार होतो, पण आता लेट मी फिनिश. की जसे लोक शेअर करतात, मला इतकं स्ट्रक्चर क्लिअर व्हायला लागलं की अजून कुठे गोष्टी, मी कुठल्या गोष्टी अप्लाय करायला कमी पडतोय. आणि जसं केदार पाटील त्यांचा इंटरव्ह्यू झाला, आय ट्रुली फील की ही इज ट्रू अम्बॅसिडर टू द प्रोसेस. की इंटरनल शिफ्ट झाल्यानंतर एक्सटर्नल सहजगत्या होतं. द वे ही कॉन्टम्प्लेटेड, द वे ही एक्सप्रेस, आणि त्यांनी जो मेसेज मला मिळाला, मी आत्मा एवढं सुखावलो की मला असं वाटलं की वेट, आपल्याला कुठं कन्सल्टिंगला आता ताईच्या जायची गरज नाहीये.
हे गोष्टी आहेत ना जिथे आपण काम नाही करत आहे, ते काम केलं पाहिजे. ग्रॅटिट्यूडवर म्हणजे जसं फक्त फोकस एक वर्क करायचं, क्लिन्झिंग करायचं, ह्याच्यासोबत इंटरनल स्टेट जी आहे ती जिथे शिफ्ट होते, जिथे ग्रॅटिट्यूड आहे, जिथे डिटॅचमेंट आहे, जिथे गिव्हिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी सु- म्हणजे हे सगळं रिव्हिजन तर झालंच. पण लोकांच्या एक्सपिरियन्स मधनं अनिता जोशी मॅडमनी शेअर केलं की शी इज डुईंग द मॅनिफेस्टेशन कॅप्सूल फॉर 1 इयर अँड देन आता तेच होतं जे त्यांना हवंय. सो दॅट हेल्प मी टू अंडरस्टँड की होतंय, आपण त्या फेथनी कन्सिस्टंटली राहिलं पाहिजे. आणि हे ह्या सिरीज मधनं आम्हाला जसं ते आय थिंक उदय शेठ समबडी ही यू ऑल्सो हायलाइटेड द वर्ड कॉन्स्पायर. सो जिथे फेथ कमी सच अ पडते त्यामुळे ब्युटिफुल वर्ड दॅट इज. या आणि तो इतका इम्पॅक्टफुल झाला ना आता. याच्या आधी काय तो वर्ड माहित नव्हता असं नाही, बट या सिरीज मधनं ते hit. आणि हे सगळ्या लोकांचं ऐकल्यानंतर हे लक्षात येतंय की आपण प्रॉपरली प्रोसेस फॉलो केली आणि फेथ नाही राहिला, जे एरियाज कव्हर करायचे ते केलं आणि आज मध्ये आनंदी राहिला तर ते इनफ. रेस विल बी टेकन केअर ऑफ. या सगळ्या गोष्टी या सगळ्यातनं कळाल्या. हे या सिरीज मधून खूप भावणारं झालंय आणि खूप हेल्पफुल पण झालंय. सो थँक्यू फॉर ऑल दॅट. गो बॅक टू माय स्टोरी. मी साधारण 2009-10 ला मी नऊ ला इंजिनिअरिंग पास आउट झालो. मेकॅनिकल बी झालं माझं. देन तो पिरियड असा होता की मेकॅनिकल इंडस्ट्री पुरी स्लॅक मध्ये होती. सो माझ्याकडे जॉबच नव्हता. मी हे आजपर्यंत कुठे फारसं ओपनली शेअर केलं नाही. बट माझ्या भाऊजींनी मला एका शुगर फॅक्टरीमध्ये एक जॉब लावून दिला, जिथे मी दररोज जायचो सकाळी. आणि मला असं वाटायचं की मी काय करतोय इथे, कारण आठवड्याभरात मला कळली प्रोसेस. आता काय करायचं, इथे जस्ट मेंटेनन्स जॉब. मला माहिती आहे मी इंटेलेक्च्युअल पर्सन आहे, एम अ टेकी आहे. बट तेव्हा ह्या गोष्टी तर अजून म्हणजे खचगंतीतच नव्हत्या की असलं काय असतंय बाबा. म्हणजे स्वतःच इंटरनल शिफ्ट बनवा आणि मग एक्सटर्नल रियालिटी विल आपोआप चेंज होईल, हे काय तेव्हा माहित नव्हतं. बट तिथून सुरुवात झाली ऍक्च्युली. देन मी पुण्यात आलो. पुण्यात जेव्हा मी आलो, त्याच्या आधी माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की मला 7 बहिणी, त्याच्यानंतर मी 8वा मुलगा. त्यामुळे मी जेव्हापर्यंत पासआउट व्हायला आलो, ऍक्च्युली मी 12वी झाली तेव्हा माझ्या वडिलांच्या मागे लागलो होतो की तुम्ही मला डिग्री वगैरेच सोडून द्या, मला कुठे घरातनं बाहेर जायचं नाही. मला दिसतंय की तुमचं एज एवढं आहे, तुम्हाला कुठेतरी रिटायर झालं पाहिजे. मला एखादा डिप्लोमा करून द्या, तुमचं बिझनेसचं बॅकग्राऊंड आहे, मी काही ना काही तर करेन, काय तर होईल आपलं. मी घरी राहतो आणि काहीतरी करतो, मी तुम्हाला सपोर्ट करेन. या स्टेजला त्यांनी म्हटले नाही, की ते स्वतः अनएज्युकेटेड असल्यामुळे त्यांना स्वतःला शिक्षणाचं खूप इम्पॉर्टन्स. तर ते म्हटले नाही, मला त्रास होऊ दे, तू कर. So असं करत स्ट्रगल करत करत मला एक जॉब लागला एमएनसी मध्ये आणि मी पुण्यात आलो. सो जेव्हा पुण्यात आलो तेव्हा मला स्वतःला एवढं ओझं होतं की माझी एंटायर फॅमिली इज लुकिंग अप टू मी की अभी ये बंदा कुछ तो करेगा तो हमारा सबका ठीक होगा. बिकॉज वडील वयस्कर होते, बहिणीची डायरेक्ट जबाबदारी कुठे ना कुठे, त्यांचे संसार सगळ्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. आणि म्हणजे एज वाईज तर खूप मोठ्या आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आहे. कुठेतरी वडील रिटायर झाले पाहिजेत आणि आलं ते सगळं बघितलं पाहिजे, हे कोणी सांगितलं नाही मला, पण मला ते कळत होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं एवढं प्रेशर होतं. सो त्या प्रेशर मध्ये पुण्यात आलेला एक मुलगा जो फ्रजाईल आहे, ज्याच्यात स्ट्रेंथ नाही, जो म्हणजे ते भिकाऱ्याकडे भीक मागायला गेल्यासारखं जसं होत आहे, जसं तुम्ही एक्झाम्पल देतात तसं, म्हणजे त्या लोकांना मी काय सपोर्ट करणार. माझं स्वतःची धडगत नव्हती. कारण नसताना एक अरोगन्स आणि इगो विथ झिरो अंडरस्टँडिंग आणि लॅक ऑफ स्ट्रेंथ, प्रचंड पायलॉन होणं लोकांची, बिकॉज इमोशनल स्ट्रेंथच नाही आहे. आणि ज्या बॅकग्राऊंड मधनं आम्ही येतोय, राधा मी असेल, शिवाजी असेल, तिथे आम्हाला असं कोणी नाहीच आहे की टू हुम वी लुक अप आणि कळेल की हा इमोशनली हे रॅशनलिझम आहे, हे इथं तुम्ही इमोशनल व्हायला पाहिजे. हा बॅलन्सच कधी कळत नाही. अशा बॅकग्राऊंड मधनं आल्यानंतर 2011ला इन्सिडेंटली मी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये सरांच्या लेक्चरला आलो. प्रदीप पवार हे नाव मला माहिती होतं. कसं माहिती होतं की माझे काका आहे, ज्यांनी सरांची रिलॅक्सेशनची सीडी घेतली होती.
आणि जेव्हा मी 2008-9च्या आसपास वगैरे कधी तर ती सीडी ऐकली होती, सो हे नाव मला फक्त माहिती होतं, बट बाकी काही माहित नव्हतं. आणि पेपरमध्ये ऍड आली. मी सहज स्वारगेटच्या एरियात होतो 5:45 वाजता. तो मी माझ्या एका रूममेटला फोन केला की चल आपल्याला जायचंय, आणि मग मी त्याला खेचून घेऊन आलो. आम्ही ऑब्व्हियसली मी स्वारगेटवरनं परत जाऊन परत येऊपर्यंत मला लेट झाला. मला अजून आठवतंय. आणि मी ती मेमरी कायम एन्जॉय करतो, की आपल्या आयुष्यात जो टर्निंग पॉईंट असतो ना, तसा माझा तो टर्निंग पॉईंट होता. की मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये कुठे जागा नाहीये, त्या हॉलला आहे ना, भिंतीच्या कडेला आहे ना, भिंतीत असे कॉर्नर काढले, कॉर्नर नाही, असे थोडेसे डिझाईन करण्यासाठी थोडस हे केलंय, आणि तिथं फरशी टाकलेली आहे, आणि तिथं पुढे म्हणजे स्टेजच्या पुढच्या पायरीच्या बाजूला मी बसून तो पहिला लेक्चर ऐकला. आणि म्हणजे मला आत्ताही इतकं भारी वाटतंय ना, की ते आठवून, की तिथे मला कळालं की, आणि सर तेव्हा खूप टेक्निकल बोलायचे. म्हणजे अणुरेणू काय आहे, तुमचं व्हायब्रेशन कसं डिफाईन होतं, आणि आय थिंक म्हणून डबल तुमची स्लिट एक्सपेरिमेंट पण त्यावेळेला होतं सगळ्या हा इंट्रोज मध्ये. हा ती खूप होतं म्हणजे. आणि ते एकतर टेक्निकल होतं त्यामुळे ते अपील पण झालं. दुसरं गोष्ट, मी अशा अशा पॉइंटला होतो की जिथे म्हणजे तेव्हाच नाही, मी आधी पण आदर्श शोधतच होतो. कारण स्ट्रेंथ नाहीये हे मला कळत होतं, की आपली स्ट्रेंथ कमी पडते हे वगैरे. सो तिथं मग मी रजिस्टर केलं. दुसऱ्या दिवशी आय थिंक 2-3 दिवसांनी संडेला वर्कशॉप होता. तेव्हा कसं असायचं, वीकडेज मध्ये संध्याकाळी कंटिन्युअस 2 ते 3 लेक्चर असायचे, आणि मग वर्कशॉप असायचे. सो आय एनरोल्ड, आणि तिथून माझी ही जर्नी चालू झाली. तो ती जर्नी जशी चालू झाली, मला कळायला लागलं की टॅपिंग कसं करायचं, काय करायचं. पुढचे हे होत गेले, सेशन्स होत गेले. आय थिंक त्याच्या नेक्स्ट इयरला हेल्थवर एक वर्कशॉप झाला. हा, त्याच्या आधीची एक गोष्ट झाली की माझा ऍक्च्युली पहिला हे काय होतं, मेजर एक्सपिरियन्स काय होता, की मी सेशन केलं. त्याच्यानंतर दिवाळीच्या आधी 1 महिना एक सिरीज चालली. माझ्यासाठी ती पहिला वर्कशॉप होता, की अल्टरनेट डे तुम्ही फुले म्युझियमच्या बॅक साईडला एक हे होतं, म्हणजे ऍक्च्युली तो हॉल पण नव्हता. आणि तिथे तुम्ही आम्हाला जमा करायचा, आणि मग आम्ही तिथं मी अल्टरनेट डे वर्कशॉप तो जो होता त्या दिवशी, मग तो फ्युजन होता की थोडं रिलॅक्सेशन, थोडंसं टॅपिंग. मग तिथनं मला कळालं की हा, अरे हे काहीतरी आहे ज्याचा खूप इन्फ्लुएन्स होतो. काय कळालं नाही, काय आहे ते कळालं नाही, फक्त हे कळालं की अरे हे इफेक्ट इफेक्ट देतंय, आणि यांनी काहीतरी चेंज होतंय. आणि तिथनं मग मी कनेक्ट झालो. तिथून मी कुठले लेक्चर सोडत नाही, काही सोडत नाही. कारण जसं शिवाजीनी पण मेन्शन केलं की प्रत्येक लेक्चर मध्ये तुम्ही, इवन जर तुम्ही रिपीट लेक्चर जरी घेतलं ना, तरी मी ऐकतो. कारण मला माहिती आहे, कॉन्टेंट ज्या दिवशी सेम असेल ना, त्या दिवशी पण माझा कॉन्टेक्स्ट वेगळा असू शकतो. वाव वाव, अमेझिंग, व्हेरी नाईस. त्यामुळे प्रत्येक रिपीट लेक्चर, रिपीट कर, रिपीट कर, काय म्हणालास ते. हा, जरी तुम्ही जरी तुम्ही कॉन्टेंट रिपीट जरी करणार असलं ना, तरी कॉन्टेक्स्ट जो आहे, ज्या कॉन्टेक्स्ट मी कनेक्ट होतो सेम गोष्टीला, तो चेंज होतो. आणि हे ऍक्च्युली म्हणजे दॅट इज द रिझन आय कम फॉर मॉर्निंग बॅच ऑल्सो. सो इतकं ओपनली कधी बोललो नाही, तर हवेवर. मला सो किती तिथून लोक सांगतात की हे वाक्य मी गेले 10 वर्ष ऐकतोय, पण मला हे आज कळलंय. तुम्ही हेच सांगताय, पण हे मला आज कळलंय, कारण तेव्हा कळायची माझीच तयारी नव्हती. पण जसं एक्झॅक्टली. आय हॅव चेंज्ड, आय हॅव इव्हॉल्व्ड, मला ह्याचा खरा अर्थ आज आज कळतोय. आणि हे पण होतंय की जो मी जितका भारावून जातो ना, हे मला आज कळलं. 2 इयर्स डाऊन दी लाईन मला तेव्हाच मी स्वतःला एड्यात काढतो की अरे हे असं आहे, आणि मी तेव्हा असं समजून एवढा खुश झालो, कारण त्याची डेप्थ तेव्हाही कळलेली नसते. सो दॅट इज द रिझन की रिपिटेशन, बिईंग इन द प्रोसेस इज सो इम्पॉर्टंट. की म्हणजे बरेच लोक मला विचारतात. माझा एक मित्र होता ज्यांनी लास्ट इयर मणी उपासना केली, आणि देन की तू मला म्हणा, अरे तू एवढे वर्ष का करतोस. मी त्याला अपफ्रंट कधी आन्सर नाही केलं, बिकॉज इंटरनली आय अंडरस्टूड की याला हे कळालेलं नाही आहे प्रोसेस. बट दिस इज द आन्सर टू इट, की वाय आय रिपीट. कमिंग बॅक टू
इन्सिडन्स की मी जिथे मग तिथून मी कनेक्ट झालो, वर्कशॉप करायला लागलो. माझ्या लाईफमध्ये गेल्या 10-12 वर्षात मी खूप बॅटल्स, आउट से बॅटल्स, कारण ते माझ्यासाठी असे होते की माझ्या त्यावेळच्या स्ट्रेंथला दॅट इज अ बिगर थिंग. सो खूप अपडाऊन बघितले, काही बॅटल्स बघितले. इमिडिएट जेव्हा मी 2012-13च्या आसपास कनेक्ट झालो, मणी उपासना अनाऊन्स झाली. मणी उपासना अनाऊन्स झाली आणि मी एनरोल केलं. आय थिंक फीज तेव्हा 15,000 वगैरे होती. तो त्यावेळी सुद्धा मला असं वाटायचं की अरे फीज जास्त आहे का, पण हे वाटलं त्यांनी मी. हम्म. सो असं झालं की मी सेशन करायला लागलो तेव्हा मणी उपासना अनाऊन्स झाली. फीज असं वाटलं की अरे फीज जादा आहे का. हे का वाटलं, बिकॉज एक तर व्हॅल्यू गोष्टींची जेव्हा माहीत नसते तेव्हा असंच होतं. दुसरं, करेज नसतं की स्वतःवर इन्व्हेस्ट करायचं, आणि आपण तेव्हा फक्त मॉनिटरी टँजेबल गोष्टींबद्दल बोलतो आणि असं वाटतं की अरे एवढी फी भरायची आणि काय होईल का. अशा याच्यात पण ठीक आहे म्हटलं, बघूया काय होतंय. आणि माझी पहिली मणी उपासना झाली. माझी त्याच्यानंतर आपण तेव्हा वेल्लाला स्टे प्रोग्राम करायचो, मी त्यालाही आलो. त्याला आलो आणि माझी स्टेट तर नेहमी अशीच असायची की कधी खुश वाटणं हे प्रकारच माहित नाही. रिलॅक्स राहायला तर आत्ता शिकलो. तेव्हा तर म्हणजे इमॅजिनच होत नाही की खुशबिश राहणं असं काय, रिलॅक्स राहणं असं काय प्रकार. सतत एक डेन्स, डॅम, आणि म्हणजे अशी स्टेट असायची की कॉन्फ्लिक्ट आपोआप व्हायच्या आयुष्यात, कारण इंटरनल इतका ग्लिच होता. त्यामुळे सुदिंग असं काय घडायचंच नाही. मग वेल्लाला गेलो आणि तिथे ड्युरिंग द प्रोग्राम मला असा एक एक्सपिरियन्स आला, विच इज आय थिंक तुमच्या आणि सरांचे ब्लेसिंग्स लाभले कुठेतरी, आणि त्या स्टेजला टच केलं गेलं, ज्याला सच्चिदानंद म्हणतात. आणि त्या स्टेटला टच केल्यानंतर असं झालं की अरे, म्हणजे यू आर एव्हरीथिंग. आणि ती स्टेट एवढी हॅपी होती की तिथे कळलं, मी तिथे एक्सप्रेस केलं की मला असं झालं. आणि ऍक्च्युली मला आजही कळत नाही मला ते कळलं का नाही कळलं, किती ते सिग्निफिकंट होतं और वॉट एव्हर. पण तिथून जेव्हा मी परत आलो, 3-4 महिने माझे असे गेले की दॅट पिरियड आय नेव्हर एक्सपिरियन्स सच पिरियड. मी इतका क्लिअरिटीने राहायचो, इतका सटल राहायचो, की स्ट्रेंथ होती. आय स्टील रिमेंबर की काही लोक मला सांगायचे की मग मित्रांमध्ये हे असं होतं, अरे अशी सिच्युएशन अशी. आणि आय यूज टू टेल देम की हे असं नाही, असं करायला पाहिजे. आणि इट वॉज वर्किंग. म्हणजे ही स्टेट मी कधी एक्सपिरियन्स केलीच नव्हती, आणि इट वॉज सो अमेझिंग. बट हळूहळू असं झालं की जो माझा कोर आहे ना, की ज्याच्यामध्ये स्ट्रेंथच नाही आहे, ज्याच्यामध्ये ग्लिच आहे, इट टू कोर, ती फेज सबसाईड झाली. ऑफकोर्स त्याचा इम्पॅक्ट आय डोंट थिंक इट विल गो, बिकॉज तेव्हा मला कळालं की व्हॉट इट इज. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय झालं की मी परत अडकत जरी गेलो, त्याचा इम्पॅक्ट अजूनही राहिला. सो पण ते जे अडकत जाणं होतं, त्याच्याने मी परत असं झालो की परत काही चामच नाही आहे लाईफमध्ये. परत फक्त प्रॉब्लेमचं दुःख आहे, आणि अडकलेली एक पर्सनॅलिटी आहे, सप्रेस्ड आहे, ओझं वाटतंय, रिस्पॉन्सिबिलिटीचं ओझं आहे. आणि सेम पुढची मणी उपासना आली. पुढची मणी उपासनाला एनरोल केलं, पुढच्या मणी उपासनाला पुढे सरकत गेलो. आणि आय वॉज ऍस्पायरिंग की कुठेतरी मी एका एमएनसी मध्ये होतो. तर एमएनसी मध्ये असताना ऑनसाईट मिळणं हे एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. पहिली तर गोष्ट, तर जगात बाहेर गेलं हे खूप स्टेटस वाईज खूप हे केलं जातं, अरे अप्रिशिएट केलं जातं, हा याला त्याला भारी मिळालं आणि असं केलं वगैरे. सो हे एक एक्सपिरेशन होतं की कुठेतरी बाहेर जायला मिळावं. पण माझ्या पुढे सिनियरशी क्यू होते. तर एमएनसीज मध्ये ऍक्च्युली स्ट्रक्चर काय असते, दोन गोष्टी बघितल्या जातात की सिनियरिटी वाईज कसा नंबर आहे, दुसरा गोष्ट क्रिटिकल किती आहे. बिंग अ नॉन कॉन्फिडंट पर्सन माझी क्रिटिकलिटी झिरोच होती. मी चांगलं काम करायचो, मला एक प्रमोशन पण 1.5 वर्षात वगैरे झालं होतं, जे की म्हणजे जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. माझ्या कुठल्या बॅचमेटचं वगैरे झालं नाही, पण त्याच्यानंतर पुढे काय गोष्टी घडत नव्हत्या.
त्या या मणी उपासनाच्या पिरियडमध्ये अशा पद्धतीने घडलं की एका डिपार्टमेंटमध्ये एक ओपनिंग निघाली. ही ओपनिंग अशी होती की तुम्ही इंटरव्ह्यू द्या, जर इंटरव्ह्यू क्रॅक झाला तर ही जी तुमची क्यू आहे ती सगळी बायपास होईल अँड यू विल बी ऑन साईट. सो या मणी उपासनाच्या प्रोसेसमध्ये मी तो इंटरव्ह्यू दिला, मी तो इंटरव्ह्यू क्रॅक झाला. इंटरव्ह्यूची पण मज्जा अशी होती की माझ्याबरोबर जो कॉम्पिटिटर होता त्याचं आणि जो जो लीड होता, जो ते डिपार्टमेंट लीड करणार होता, देवर अ काइंड ऑफ सुट्टा पार्टनर. सो एक इक्वेशन असं होतं की की खूप हार्ड आहे हे गोष्टी जाणं, हे क्रॅक होणं हार्ड आहे. सो बट आय वेंट थ्रू. मी जो माझं जे काय आहे त्या पद्धतीने गेलो आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये ते क्रॅक झालं. आय वॉज ऑल्सो सरप्राईज की ठीक आहे माझा इंटरव्ह्यू चांगला गेला. पण एक असतं ना की जेव्हा तुम्हाला कॉम्पिटिटर्सच्या साठी जे काही एक्स्ट्रा काहीतरी आहे रिलेशनशिप बॉन्ड्स किंवा हे, तेव्हा एक कॉम्प्लिकेशन असतं. आणि हे सगळं घडलं हे फक्त तेव्हाच्या मणी उपासनेमुळे घडलं की एक एवढी मोठी क्यू बायपास करणं, एक कॉम्प्लिकेटेड प्लेसला कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये एका कॉम्पिटिटर्सला बीट करून, म्हणजे असं काय एनवी नव्हतं, ही इज ऑल्सो माय फ्रेंड, बट त्या पॉइंट ऑफ टाइम आम्ही कॉम्पिटिटर होतो आणि इट वॉज डिफिकल्ट टू क्रॅक दॅट थिंग. बट हे फक्त मी अँड यू वेंट टू अँड आय वेंट टू फ्रान्स. सो ते सगळं झालं, तो इंटरव्ह्यू क्रॅक झाला आणि मी फ्रान्सला गेलो. सो आता तिथे माझी जर्नी अशी अपडाऊन मध्येच गेली आहे. जेव्हा अप आलाय तेव्हा तो डीप आलाय, आणि तो डीप आलाय बिकॉज माझी सिस्टीम कधीच रेडी नव्हती. तेव्हाही असं झालं की मला अशी गोष्ट मिळाली ज्याच्यासाठी मी कॅपेबलच नव्हतो. सो मी तिथे गेलो, खूप खुश होतो, काम करायला लागलो. बट तिकडचा स्ट्रगल चालू झाला की आजूबाजूला कोणी नाही, लोनलीनेस, आणि इट्स सकम. आय काइंड ऑफ वेंट इन टू डिप्रेशन. 3 महिन्यात मला असं झालं की मला हे काय नकोय. तो सॅलरी वॉज व्हेरी गुड, म्हणजे माझ्या सॅलरीच्या कितीतरी टाइम्स होती. 2014ला 2.5 lakhs पर मंथ, इट वॉज दॅट टाइम ह्यूज अमाऊंट फॉर मी. आणि जसं शिवाजीनी मेन्शन केलं की मानसिकता स्ट्रॉंग असली पाहिजे, और मानसिकता चांगली असल्यावर येणारी स्टेट, फायनान्शियल स्टेट. तेव्हाची माझी कंडिशन अशी होती की माझी मानसिकता चांगली नाही पण माझ्या आयुष्यात पैसे आले जे की मी कॅरी करू शकत नव्हतो. समहाऊ आय सर्वाइव्ह. ते असाइनमेंट मी 5 महिन्याचा फ्रान्सचा कम्प्लीट केला. मग तिकडे होतं तर तिकडे थोडंसं फिरायला मिळालं, जर्मनीला मित्राकडे गेलो, म्हणजे आउटसाइड एक्सपिरियन्स आला. मला अजून आठवतंय मी ज्या लेटर स्टेजेस मध्ये आय वॉज इन फ्रंट ऑफ आयफेल टॉवर, जिथं जायला लोक मरतात, आणि आय वॉज इन अ स्टेट की काय आहे, ठीक आहे आलोय मजा करतोय, ठीक आहे, पण माझा जो लोनलीनेस आहे ना, आय कॅरीड इट. सो मला असं वाटलं की अरे काय स्वतः स्वतःचे फोटो काढायचे, आय वॉज नॉट हॅपी. आज जाऊन मी जेव्हा जेव्हा बोलतोय किंवा जेव्हा ह्या गोष्टींना रिलेट करतोय, नाऊ आय नो व्हॅल्यू ऑफ बिईंग हॅप्पी, बिईंग पीसफुल. सो ही जी मानसिकता ज्याच्याबद्दल शिवाजी बोलला, ज्याच्याबद्दल तुम्ही आणि सर इतके एम्फसाइज करत असता, सरांनी पुस्तकामध्ये ते मेन्शन केलं की आनंदाची मानसिकता. तर ह्या सगळ्या गोष्टींचं व्हॅल्यू तेव्हा जसं कळत गेलं तसं ते कॅरी करू शकलो. आज त्या त्या गोष्टींची व्हॅल्यू आहे बिकॉज तो लॉस एक्सपिरियन्स केला. नॉट लॉस ऑफ वॉट एव्हर इट इज, पण त्या लेट्स कॉल इट व्हॅल्यू अ मॅटर लर्निंग काय. येस, प्रोबेबली. लेट्स कॉल इट अ लर्निंग और एन सो एक्सपिरियन्स. या, सो तिथून मग मी परत आलो. तिथून परत आलो, आधी तुमच्याकडे आलो. मग रडलो की आता ही सगळी स्टेट आहे. आणि आय थिंक आय आणि टोल्ड यू की तू इथे का आलास, तू तिथूनच मला कॉल करायचास ना. हा, सो वी कुड हॅव आणि स्टेबिलाइज्ड यू देअर इटसेल्फ. हा, आणि तेव्हा तर असं झालं की मला ते तेव्हा तिथं का नाही कळलं, बिकॉज काहीतरी गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. सो मी परत आलो, देन कन्सल्टिंग घेतलं, आणि मग 2015-16 अगेन आय राईज. अगेन आय राईज मला आठवतंय एकदा त्याच्यानंतर आपले मणी उपासनाचे सेशन इकडे शिफ्ट झाले होते, नेहरू हॉल. 2016 मध्ये सेशनच्या आधी एकदा तुम्ही मला सांगितलं की दिस इयर यू हॅव चेंज अ लॉट. सो तेव्हा माझं तेवढं ग्रोथ झालं होतं.
आणि कसं होतं, आता मी ज्या बॅकग्राऊंड मधनं आलो, जशी रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या आहे, जसे लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत, जसे माझ्याकडे एक्सपेक्टेशन आहेत, तसं अशा बॅकग्राऊंड मधला एखादा मुलगा जेव्हा इलिव्हेट होतो ना, त्याच्याबरोबर त्याचं बॅकग्राऊंड पण इलिव्हेट होतं. सो माझ्या ह्या जर्नीमध्ये मग माझे बहीण, रिलेटिव्ह, ह्या सगळ्यांना मी हळूहळू एंगेज करायचा प्रयत्न करायला लागलो. इन बिटवीन अशी एक गोष्ट घडली. आता बऱ्याच गोष्टी पर्सनल आहेत माझ्यासाठी, पण आय विल ट्राय टू गॅदर करेज की मी बोलन. माझ्या एका भाऊजींना, ही वॉज अल्कोहोलिक, आणि 23-24 इयर्सचा होतो मी. सो माय फादर इज ऑलरेडी 65 प्लस or समथिंग, 67-68 मस्ट बी. सो ही कॅनॉट इंटरवेन. बिंग यंगर, मला काहीच अशी अथॉरिटी नाही आहे की आय वुड इंटरवेन. सो मी सपोर्ट तर कसं करेन या सगळ्या सिच्युएशन मध्ये. जसं काय गोष्टी घडल्या की मी त्यांना एका हे जे असतं ना, काय म्हणतात, आय डोंट रिमेंबर द वर्ड, एका अशा ठिकाणी नेलं जिथे एनरोल केलं, की जिथे ते लोक रिहॅब सेंटर. हा, रिहॅब, येस. सो रिहॅबला नेलं. माझ्या ताईला इथे घेऊन आलो. तिला बेसिकचा वर्कशॉप करवला. देन थोड्या दिवसांनी तिला कन्सल्टिंगला पण घेऊन आलो. म्हणजे इन बिटवीन काही पिरियड गेला, म्हणजे तेवढं डिटेल जाणं शक्य नाही आहे या शॉर्ट कॉलवर. सो पॉइंट काय आहे की एक अशी सिच्युएशन आली जिथे गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होत्या, आणि त्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये माझ्यासारख्या पोराने उभा राहणं, ह्या मला आश्चर्य वाटतं की हे स्ट्रेंथ कुठून आली. तो क्रेडिट गोज टू यू अँड सर ओनली. की जसं की इथे कुठे फायनान्स नाही आहे ना या सगळ्या गोष्टीमध्ये, इथे फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. बट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पैशाचा नसला तरी इथे पैसा त्यांच्याकडे होता, बट त्यांना ते प्रॉब्लेम डील करणं इतकं कॉम्प्लिकेट झालं होतं. त्यांना रिहॅबला नेलं. तिकडून तिला उभं करायला चालू केलं. तिने सगळ्या सीडींचा सेट घेतला, ती ऐकायला लागली, सगळं करायला लागली. सो सिच्युएशन थोडी इम्प्रूव्ह, थोडी खराब अशी होत होत, देन लेटर ऑन वी कम टू अ स्टेज की जिथे कॉम्प्लिकेशन्स खूप वाढले. मग त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं, मल्टी ऑर्गन फेल्युअर पर्यंत. म्हणजे हे 2 टाइम्स हॉस्पिटलायझेशन झालं. एकदा हॉस्पिटलायझेशन झालं, हा, त्या पहिल्या हॉस्पिटलायझेशन मध्ये ही वॉज इन कोमा फॉर 7-8 डेज. ओके. बट डोंट नो व्हॉट हॅपन, शी केम बॅक. माझ्या साईडनी मी काय केलं होतं, तर त्यांच्या जेव्हा कार्ड, छोटं कार्ड जे द्यायचं ना, ते कार्ड आणि पुस्तक त्यांच्या उशाला ठेवलं होतं. आता हे रॅशनली कोणाला प्रूव्ह करणं अवघड आहे की बाबा ते पुस्तकामुळे झालं. बट अशी काय एनर्जी आयसीयू मध्ये टर्न झाली की जो माणूस, एव्हरीबडी इज ऍट मिनिमल होप, बट ही रिवाइव्ड. आणि असं नाही की ही जस्ट रिवाइव्ड आणि ऑर्गन फेल्युअर आहेत आणि कसं तर बेडरिडन. ही बिकेम कम्प्लिटली नॉर्मल फ्रॉम द स्टेज ऑफ एंटायर कॉमा. ते परत आले. ऍक्च्युली अल्कोहोल अगेन सकम्ड हिम, आणि देन एक ऍक्सिडेंट झाला ज्याच्यामध्ये ते टू व्हीलर वरनं, ऍक्च्युली प्लेस, ऍक्सिडेंटल प्लेसला काय झालं माहित नाही आम्हाला, बिकॉज नोबडी वॉज देअर. मग ते ब्रेन हॅमरेज झालं. तर ब्रेन हॅमरेज झालं, तर त्यांना अकलूज, आय थिंक अकलूज मध्ये ते हॉस्पिटलाइज होते. आय यूज टू गो देअर ऑन एव्हरी वीकेंड. माझी दीदी तिथे थांबायची. आणि म्हणजे या पिरियड मध्ये आम्हाला स्ट्रेंथ अशीच मिळत गेली की आम्ही टॅपिंग कर, तुमच्याशी बोल, आणि काहीतरी आपल्या ज्या फ्लो मधल्या गोष्टी आहेत त्या कर. मला अजून आठवतं की तेव्हा असं व्हायचं, मी जेव्हा तिथे नाहीये तेव्हा ताईचे मला 3-4 वाजता सकाळी पहाटे फोन यायचे की अरे असं होतंय, हे होतंय. आणि मला माहित नाही काय स्ट्रेंथ माझ्यात यायची, मी असं बोलायचो की ती स्टेबल व्हायची. आणि एका माणसासाठी जो सिंगल हँडेडली हँडल करतोय या गोष्टी, तिलाही तिथं ते खूप डिफिकल्ट होतं. आणि अशा पद्धतीचा जो सपोर्ट मी देऊ शकलो, इट इज अमेझिंग फॉर माय सेल्फ की हे मी करू शकलो. लेटर असं झालं की वन फाईन डे सिच्युएशन हॅज कम की माझ्या समोर त्यांची डेथ झाली. की झालं म्हणजे त्याच्यातनं आधी आम्ही त्याच्या 2 दिवस आधी अशा सिच्युएशन मध्ये होतो की आता काही उपयोग होत नाहीये, आणि पण ऍपरेटस रिमूव्ह करायचे का.
सो बट डिफिकल्ट होतं ना डिसिजन घ्यायला, कारण त्यांच्या फॅमिलीतलं कोणीच नव्हतं. आणि ह्या अशा सिच्युएशन मध्ये ते कॉम्प्लिकेशन्स असे असतात की तुम्ही आम्हाला न विचारता कसं केलं, बरोबर. काय केलं, बरं ते आणि इट सगळे इज मोठे ऑलवेज होते. डिफिकल्ट टू पुल अप लग. हा, पण 2 दिवसांनी ते झालं. आणि मला अजून आठवतंय, 10-11 वाजताची वेळ होती. ते माझ्या समोर सगळं झालं होतं. आय टोल्ड की दीदीला सांगितलं की झालंय, हे झालेलं आहे. आय थिंक 2 लाखाचं वगैरे आउटस्टँडिंग होतं. सो मी माझ्या वडिलांच्या एका मित्रांना फोन केला की त्या टाइम माझ्याकडे पण पैसे नव्हते, ताईकडे पैसे होते, पण ते सगळं ती मॅनेज कसं करणार ना. पण त्या पिरियड मध्ये मला माझ्या सपोर्ट सिस्टीमवर एवढा कॉन्फिडन्स आला की मी ते बिल पे केलं, ते सगळं सेटल केलं, त्यांच्या फॅमिलीला इन्फॉर्म केलं. आणि त्यांच्या फॅमिलीला म्हणजे तिथून जे काही रिच्युअल्स असतात ते सगळं एक 4-8 दिवस मी त्या प्रोसेसमध्ये होतो. मला माहित नाही माझ्यात बळ कुठनं आलं, बट मी तिला अश्युअर करत होतो की ठीक आहे, आपल्याला हे ऍक्सेप्ट करायचं आणि बघू पुढे काय ना काय तर होईल. फायनान्शियली दे विल स्टेबल. बट ऍट दॅट पॉइंट, अशा पॉइंटला फायनान्सचा विचारच कोण करतं ना, कारण तेवढं करेजच नसतं की त्या सिच्युएशन्स तशा घ्यायला. आणि मला आठवतं की त्या पिरियड पर्यंत मी सरांना तुम्हाला भरपूर ऐकलं होतं. सो मला आठवतं जेव्हा म्हणजे बॉडी दहन करून आम्ही येत होतो ना, तेव्हा माझ्या मनात एक थॉट होता की एनर्जी आहे ना, सो डेथ इज जस्ट ट्रान्सफॉर्मेशन. मला कळलं नाही की ही अक्कल तेव्हा कुठनं आली, बट त्यांनी मी इतकं सेटल्ड फील केलं. मी पॅनिक खूप कमी झालो. लॉस इज अ लॉस, बट हे कसं कळणार ना की हे असं डील करायचं. हे हे एंटायर जे काय प्रोसेस झालं त्याच्यानंतर आत्ताच्या कंडिशनला पाच हे गोष्टीला 7-8 वर्ष तरी झाले असतील. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट पिरियड, बट मोठा पिरियड गेला की ताई टायपिंगच्या फ्लो मध्ये आहे. तिचा मोठा मुलगा इंजिनियर झाला, छोटा मुलगा BAMS करतोय. या पिरियड मध्ये शी कुड स्टँड ऑन हर सेल्फ. तिने 2 वर्षापूर्वी त्यांची जी पोझिशन होती ऍग्री मधली, ती त्या पोझिशनच्या म्हणजे ते असतं ना की गव्हर्नमेंटच्या घरच्या लोकांना अनुकंप. जॉब देतात, तिने ती पोझिशन घेतली. आता या पिरियड मध्ये बऱ्याच म्हणजे माझं डायरेक्ट कंट्रीब्युशन त्या इन्सिडेंट नंतरचं आणि आत्ताच्या जर्नी मधलं डायरेक्ट कंट्रीब्युशन कमी आहे. बट ती जर या फ्लो मध्ये नसती तर ती काय करू शकली असती. तिला स्टँड करायला म्हणजे स्टँड होणंच डिफिकल्ट झालं असतं. हे या या प्रोसेसमुळे हे ज्या काही गोष्टी घडतायत, या म्हणजे तुम्ही याला क्वांटिफाय कसं करणार ना की हा इफेक्ट बाबा एक्स आहे, वाय आहे, किंवा हा हे चांगलं झालं तर एवढं चांगलं झालं, हे कन्फ्युजन होतं. बट दिस इज अमेझिंग. ही स्ट्रेंथ हीच लाईफ पुढे घेऊन जाणार आहे. बाकीच्या गोष्टी विल कम अँड गो. येस, डेफिनेटली. सो आणि व्हॉट हा आय एक हॅव सीन मेजर विथ यू, इन्सिडेंस होता. व्हॉट आय हॅव सीन विथ मोना, आणि जसं तुम्ही दोघं स्टेबल होताय, सेटल होताय, आणि एवढी मोठी जबाबदारी, 7 सिस्टर्स अँड सच अ बिग फॅमिली, काही साधी गोष्ट नाहीये. आणि जिथे यू आर, बिकॉज ऑब्व्हियसली ना, सारखं यू आर कनेक्टेड देअर, सारखे फोन असतात, देर इज इन्फॉर्मेशन हॅपनिंग, काहीतरी काहीतरी घडतंय कोणाच्या लाईफमध्ये. पण या सगळ्यामधनं पण जे काही टर्मॉइल्स तुम्ही दोघांनीही फेस केले, रादर यू अँड युअर वाईफ, आणि त्यात सगळ्यातनं तुम्ही जसं आज जेवढे स्टेबल आहात, ते इट्स कमेंडेबल. म्हणजे विश्वासाने या प्रोसेस बरोबर पुढे जाणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आय वॉज अबाउट टू कम टू दॅट पिरियड ओनली की 2017 और समथिंग, अँड पोस्ट दॅट काय झालं. तो हा एक चॅप्टर मी सांगितला इज वन ऑफ द बॅटल. सेकंड बॅटल मी आधी बोलेन आणि मग माझ्या परत पर्सनल लाईफला कनेक्ट होईन की 2020 मध्ये, 21 मध्ये माझ्या वड येस. तो असं होतं की मी सध्या बोलताना इतका ओव्हरवेल्म होतो ना की एवढी मोठी जर्नी आहे ना की काय बोलू आणि काय नको, इतके एक्सपिरियन्सेस आहेत. मी 2020 बद्दल बोलत होतो, तर 2020 मध्ये माझ्या वडिलांना कोविड, 2021 मध्ये माझ्या वडिलांना कोविड झाला आणि मी पुण्यात होतो. बिंग ओनली सन, आय वॉज सपोज टू बी विथ हिम. त्या पिरियड पर्यंत मला असं होतं की मी आता अशा ठिकाणी अडकलो की मी इथे, आई वडील तिथे, ते इकडे येऊ शकत नाहीत आणि मी आई वडिलांसाठी काय करू शकत नाही.
अशात त्यांना कोविड झाला आणि रिस्ट्रिक्शन्स होते की आपण प्लेस ट्रान्सफर करू शकत नव्हतो. अशा पिरियड मध्ये एक एवढं कॉम्प्लिकेशन होतं की त्यांना हॉस्पिटल मिळत नव्हतं. त्यांना ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं गेलं. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं गेलं आणि तिथे त्यांना बघायला कोण नाही. माझ्या फॅमिलीमध्ये दिदीज वगैरे ते होते, पण त्यांना ते तितकं कितकं म्हणजे हँडल करता येईल हे नो डाऊट कॅपॅसिटी असं नाही, पण कॉम्प्लिकेटेड होतं. त्या पिरियड मध्ये मला पुण्यातनं तिकडं बिना परवाना जायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. सम हाऊ काहीतरी झालं आणि मी एका फर्जी याच्यावर इथून तिकडे आणि सेम एक कपल एक मुलगा असं तिकडून इकडे येणार होतं. आणि मी फर्जी याच्यावर त्या गाडीत बसून तिकडे गेलो आणि वाईफला तिच्या घरी पाठवलं आणि मी इकडे आलो, माझ्या घरी गेलो. कोविड मध्ये मुलगा लहान होता, त्याला तिकडे कसं न्यायचं हा सगळा प्रॉब्लेम होता. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो ऍक्च्युली, तेव्हा मला असा एक प्रश्न पडला की तो पिरियड इतका फिअरचा होता ना, की असं वाटायचं की कोविड झालं की माणसाचे चान्सेसच कमी आहेत आणि त्याच्याबरोबर सगळेच अफेक्ट होतात. म्हणजे त्यामुळे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, समोर वडिलांचं बघायचंय, मागे मुलाला बायकोला मी तिच्या माहेरी सोडलं. पण एक मुवमेंट आला जिथे मला असा प्रश्न पडला की आता आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय, वडील आहेत का मुलगा आहे. याच्यामध्ये मला काय झालं तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तिथे कोणी त्यांना अटेंड करायला नव्हतं. आणि तिथे अटेंड करायला कोणी नसताना म्हणजे मी त्या कोविड वॉर्डमध्ये मी तेव्हा झोपलोय. आणि हे एवढं अवघड होतं माझं. तेव्हा सरांशी बोलणं झालं. सरांना म्हटलं, सर मला असं असं असा प्रश्न पडला की आता मुलगा. सरांनी मला जे सांगितलं ना त्याच्यावर मी इतका तरुण गेलो त्या सिच्युएशन. सर मला म्हटलं, राजेश हे जे समोर आलंय ना ह्याला 100% स्वीकार आणि पुढे बघू काय होतं. त्याच्यानंतर तुम्ही मला पर्सनली ते डॉक्टर्स जे होते त्यांना कनेक्ट करून दिलं, मी औषध आणली. दॅट इज ऑल्सो देअर. बट ह्या एका सेंटेन्सनी ना ती अख्खी जर्नी झाली. माझे वडील सुखरूप बाहेर पडले, माझ्या फॅमिलीला जास्त काय हॅम्पर नाही झालं. आणि हे सगळं त्या सरांच्या एका स्टेटमेंटवर झालं की एक सिंगल पर्स्पेक्टिव्ह चेंज शिफ्ट जो आहे तो कसा सगळ्यातून बाहेर काढतो. आणि हे फक्त तुमच्याशी कनेक्शन असल्यामुळे झालं, अदरवाईज काय झालं असतं डोंट. आता मी माझ्या पर्सनल लाईफ कडे येईन थोडं. सो 2016-17 मध्ये माझं लग्न झालं. तो लग्न झालं म्हणजे ते सगळा गुडी गुडी पिरियड गेला आणि देन आय स्टार्टेड रिअलायझिंग की मी आणि माझा पार्टनर मध्ये इतकं फिक्शन आहे ना की बेसिकली आमची थॉट प्रोसेस नाही मॅच होत. आणि मग आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर ना त्या मोठ्या गोष्टींपर्यंत कॉम्प्लिकेशन होत गेले. आणि आय एम फॉर्च्युनेट की तेव्हा तुम्ही मला पर्सनल लेवलला इतका सपोर्ट केला आणि इतका आउट ऑफ द वे जाऊन सपोर्ट केला. सो द ऑनस्क्रीन सांगणं पण डिफिकल्ट आहे, बट आय नो की हाऊ ब्लेस्ड आय एम विथ युअर प्रेझेन्स. की तुम्ही नसता तर किती म्हणजे ते अंडरस्टँडिंग तुम्ही जे म्हणता ना की इन अ रिलेशनशिप कोणीतरी एकतर रिस्पॉन्सिबल झालं पाहिजे, ते कळूपर्यंत ते रिलेशन इतकं कॉम्प्लिकेटेड होतं. सेम पिरियड मध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझा परफॉर्मन्स इतका लो झाला की मी इतका लो फील करत गेलो की अशा एका सिच्युएशन मध्ये फसलो की जिथे माझा डायरेक्ट रोल पण नाही आहे. काही मिस्टेक झाल्या, काही एस्केलेशन झाले, सीईओ लेवलला एस्केलेशन झाले, ज्याच्यामध्ये मी अशा वेळेला फसलो की तिथे कोणीतरी बकरा पाहिजे की हे सगळं कोणाच तरी डोक्यावर फोडायला. ते माझ्यावर फुटलं. म्हणजे घर शांत राहिलं, घर बिघडलं, तसं माझं ऑफिस पण बिघडलं. ते सगळं बिघडलं. एव्हरीबडी लॉस ट्रस्ट ऑन मी. आणि त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये पूर्ण क्रॅम्प सगळं होत गेलं. त्याच्यानंतर तुम्ही जसं मला गाईड करत गेला, आज सिच्युएशन इतकी चांगली आहे. आम्ही दोघं इतके हॅपीली राहतोय. म्हणजे आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस की हाऊ ग्रेटफुल आय एम विथ यू अँड सर की तुम्ही. आणि ह्याच्यात सगळ्यात म्हणजे मोठं मला कॉन्ट्रीब्युशन इव्हन मोनाचं पण आहे. म्हणजे इव्हन शी स्टूड ऑब्विसली थ्रू द प्रोसेस. नाहीतर नॉर्मली लोक डोक्यात राग घालून दे जस्ट वॉन्ट टू ब्रेक इट. दे फील इट सो इझी. हा सोडला तर दुसरा मिळेल, कशाला थांबायचंय, किंवा ही सोडली तर दुसरी मिळेल. पण somebody wants to work over it.
ठीक आहे, भांडणं आहेत, आर्ग्युमेंट्स आहेत, इट वॉज डिफिकल्ट, आय अंडरस्टँड. पण तिने पण जे सामंजस्य दाखवलं, की ठीक आहे, चल माझं पण काहीतरी चुकत असेल आणि मला काम करायचंय त्याच्यावरती, दॅट कमिटमेंट ऍक्च्युली मेड युअर रिलेशनशिप. एक्झॅक्टली. आणि तिची सध्याची स्टेट अशी आहे की म्हणजे समटाइम्स आय गेट अमेज की द रिस्पॉन्स शी गिव्स इज अमेझिंग. म्हणजे या प्रोसेस मधनं जे तुम्ही आम्हाला ग्रूम केलंय आणि त्यातनं आम्ही जसे उभे राहतोय, हे ग्रूमिंग नसतं. ठीक आहे, आम्ही एफर्ट घेतले, ठीक आहे, पण आमच्याकडे ऑप्शन तर काय होतं ना. जर आम्ही एफर्ट रॉंग डायरेक्शन मध्ये घेतले असते तर आम्ही एकत्र असू नसू, व्हॉट एव्हर इट इज, पण द हेल जे आम्ही फील करत होतो साइड, ते घेऊनच आम्ही राहिलो असतो तर काय मज्जा आहे ना. पण आज आम्ही इतक्या पीसफुली राहतोय. ही लास्ट डिसेंबर लास्ट इयर 2023, आम्ही सगळ्यांना, त्या दोघांना सुट्टी होती, मुलाला आणि बायकोला सुट्टी होती. मी एक एक आठवडा सुट्टी घेतली, कोणालाही माहित नाही. मी मस्त ऑफिसवर इन्फॉर्म केलं की आय एम ऑन लिव्ह. आम्ही काही नाही केलं, आम्ही आठवडाभर घरी राहिलो, फक्त रेस्ट केलं. टेकेशन. हा, वेकेशन. आणि ते एवढं अमेझिंग होतं ना, आम्ही इतके इंटरनली फिजिकली इतके रिलॅक्स झालो ना. आमचं असं म्हणजे आता कदाचित हे माझं असं स्ट्रक्चर राहील दरवर्षी, पण म्हणजे कुठे जायची गरज नाही ना. तो जो स्टिम्युलस लागतो, विदाउट दॅट स्टिम्युलस मी हे इतकं कट शॉर्ट करून सांगतोय. बट याच्या मायन्यूट डिटेल्स मध्ये जर आपण बोललो तर ही एवढी डिफिकल्ट, एवढी लॉंग जर्नी. इट्स अमेझिंग की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला ग्रूम केलं, ज्या सपोर्ट केला. मला एवढं ब्लेस वाटतं की आम्ही जसे विचित्र वागत होतो, यू कुड हॅव डिसओन्ड अस ऍट एनी मोमेंट, की जावा आणि तुमचं तुमचं बघा, जावा काय ते करा जावा. पण असं नाही केलं तुम्ही. ऍज अ मेंटर, ऍज अ गुरु, तुम्ही जे हे कनेक्शन ठेवता आणि तुम्ही असं म्हणजे नॉट विथ द म्हणजे जुन्या एक्सपिरियन्स मधनं न बघता जो फ्रेश फ्रेश गायडन्स देता, आणि म्हणजे जे तुम्ही आम्हाला शिकवता ना, समोरच्या त्याच्या बॅगेज मधनं रिॲक्ट करतो. असे बरेच कोचेस आहेत जे सांगतात फिलॉसॉफी आणि स्वतः ते फॉलो नाही करत. मग जर तुम्ही जर या अंडरस्टँडिंग आम्हाला डिसोन केलं असतं तर आम्ही कुठे गेलो असतो. तो हे आज असं आहे सिच्युएशन की आम्ही इतक्या शांतीत राहतो. आणि या सगळ्या पिरियड मध्ये सगळ्यात पिनॅकल घडला की 2019 मध्ये मी मी सुरुवातीला मेन्शन केलं ना, माझ्या जर्नीच्या दोन गोष्टी आहेत. एक तर फ्रॉम वेअर आय हॅव कम टू दिस स्टेट, जिथे मी आज शांत आहे, पीसफुल आहे. माझे एन्झायटी लेवल्स खूप मॅनेजेबल लेवल आहेत. स्पाइक येतात, मॅनेज होतात. कॉम्प्लिकेशन्स होतात, मॅनेज होतात. आज माझी फायनान्शियल स्टेट अशी आहे की चांगली, म्हणजे असं म्हणणार नाही की मी चांगली नाहीये. म्हणजे जशा पद्धतीचं फायनान्शियल स्ट्रक्चर आहे, माझ्या खर्च व्हायच्या आधी माझ्या माझ्या अकाउंटला पैसे येतात. ही स्टेट किती लोकांची असते. म्हणजे या अँड यू सगळ्या बॉट स्टेटमध्ये सच मी अ इतका, ब्युटिफुल हाऊस. येस. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं जसं चाललंय ना, मी इतका खुश आहे ना या फायनान्शियल स्टेटला घेऊन. आणि याच्या आधी मी जे सांगितलं की माझ्या जर्नीची दुसरी गोष्ट आहे, दॅट वॉज द, मी हे थोडस हेजिटंट आहे हे बोलायला, बट आय ट्राय टू टॉक, की 2019 मध्ये मी ताईकडे गेलो आणि मी सांगितलं की मला असं वाटलं की किती दिवस ना, म्हणजे एक सगळ्या होता, माझं का होत नाही. जर प्रत्येक मणी उपासना करणाऱ्याला प्रश्न होतो तसं. बट तू मला सांग की माझं काय चुकतंय. फर्स्ट कन्सल्टिंग झालं, त्या वर्षात दुसरं कन्सल्टिंग झालं नाही. त्या फर्स्ट कन्सल्टिंग मध्ये अशी गोष्ट घडली की यू हिट ऑन द राईट पॉइंट, की माझ्यामध्ये जो स्वतःच्या हाईटला घेऊन इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होता, तोच फक्त पहिला क्वेश्चन तोच होता की तुला स्वतःबद्दल काय वाटतंय. आय लिटरली आय लिटरली क्राईड ओव्हर. आणि त्याच्यानंतर असं झालं की हाच क्वेश्चन आपण 4-5 वर्षापूर्वी घेतला होता. दॅट टाइम आय वॉज नॉट रेडी. बट त्या सेशन नंतर, सो जो तुम्ही प्रोटोकॉल दिला, त्याच्यानंतर जसं मी त्याच्यावर काम केलं, आणि त्याच्यानंतर जो लॅक चेंज झाला सिस्टीम मधला, गेल्या 2 वर्षात मी अशा गोष्टी एक्सपिरियन्स करतोय ज्या सम ऍट वन पॉइंट ऑफ टाइम त्या ड्रीम होत्या.
2022ला मी स्वतःचा 2 BHK फ्लॅट घेतला. मी कुठेही घर बघायला गेलो नव्हतो. आणि फायनान्शियल कंडिशन अशी होती की मला फक्त जे गव्हर्नमेंटचे पैसे द्यायचे आहेत ना आपल्याला, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, हे ते, माझ्याकडे बॅलन्स तेवढाच होता. पण मी पिंपळे सौदागरच्या जवळ रहाटणीमध्ये एक 1,000 स्क्वेअर फूटचा 2 BHK फ्लॅट जो असा माझ्या आयुष्यात आला ना, की मी कुठे घर बघितलं नाही. घर घेणं मी एस्पायरच करत नव्हतो. बट जेव्हा तो लॅकचा प्रोटोकॉल झाला, मला स्वतःविषयी चांगलं वाटायला लागलं, तेव्हा माझ्या सेल्फ वर्थला सूट होईल अशी गोष्ट माझ्या आयुष्यात आली. अँड दिस इज द मॅजिक ऑफ द प्रोसेस यू टीचेस. त्याच्यानंतर सेम गोष्ट घडली की फायनान्शियली स्ट्रेच झालं होतं बिकॉज आय हॅड लिव्हरेज मोर. आणि सेम इयर मध्ये मला जॉब चेंज करायचा होता सो दॅट की आता हे थोडस व्हावं. तर सेम इयर मध्ये इतका फ्लुएंट झाला की त्याच्यानंतर मला जॉब मिळाला. आता त्याच्या आधीची गोष्ट अशी होती की 2000 आधीच्या इयर्स मध्ये जो लोकांचा माझ्यावर ट्रस्ट लूज झाला होता ना, त्यामुळं माय मॅनेजर्स वेर थिंकिंग टू डी प्रमोट मी ऑन लोअर लेवल्स. ठीक आहे. आता त्याच्यानंतर या सगळ्या पिरियड मध्ये त्याच लोकांना असं वाटायला लागलं की ही इज व्हेरी केपेबल, ही इज डुईंग बेस्ट. आणि सो एक इम्प्रेशन चेंज झालं. याच्यासाठी मी काय नाही केलं, मी काम करत राहिलो माझं जसं आधी करत होतो. डेडिकेशन आपोआप चेंज झालं, मी नाही चेंज केलं. मी काही त्याच्यासाठी एफर्ट घेतले नाहीत. माझा इंटरेस्ट वाढत गेला, मी पेनिट्रेट होत गेलो आणि ऑन इट्स होऊन झालं. जसं हे घर माझ्या आयुष्यात आलं तसं माझा जॉब चेंज झाला. सो त्याच्या आधी काय झालं होतं की जसा माझा लॅक रिलीज झाला, मला इथं रेकग्नायझेशन मध्ये आलं होतं ना, सो रेकग्नाइज व्हायला लागलो. त्याच्यामुळं त्या इयरला माझ्या करिअर बेस सॅलरी हाईक माझी झाली. ते झालं. ऑन ऑन टॉप ऑफ दॅट माझा जॉब चेंज झाला. सो क्युम्युलेटिव्हली आय ग्रोन 50% हो. इन 1 इयर. हे सगळं झालं 2022. त्याच्यानंतर 2023 आलं. 2023 मध्ये आम्ही तसंच पुढे जात राहिलो. 2023 मध्ये अशी गोष्ट घडली की माझ्या मुलाला बघायला माझ्या घरी कोणी नाही, त्यामुळे माझी वाईफ जॉब ऑफच करू शकत नव्हती. पण समोरनं तिला त्याच्या स्कूलमध्ये टीचर म्हणून जॉईन व्हायची ऑपॉर्च्युनिटी आली. दे सेड की आम्ही तुमच्या मुलाला आमच्या डे केअरला ठेवू, दॅट टू फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे ही जी बाकीची अरेंजमेंट होते ना, ह्याला काही म्हणजे कसं कसं मॅनेज करणार अदरवाईज. म्हणजे तिने जर जॉब करायचा आणि घरी त्याला सांभाळायला माणूस ठेवायचं, गेनच काही नाही ना. बर ते पुढे दोघे जाऊन मागे त्या पोराला ठेवायचं आणि त्याला काळजी करत बसायचं, कामावर तर किती फोकस होणार. हे हे ज्या या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे त्याला असं सगळं सिंक होणं म्हणतात ना, ती सिंक मी आता एक्सपिरियन्स करतो. या पिरियड मध्ये असं झालं की पहिला मणी उपासना सेशन होता. मी अनिता मॅडमच्या घरी गेलो होतो. त्यांच्याकडे ते वेईंग एक मशीन होतं ज्याच्यामध्ये ते सगळे बॉडी फॅट वगैरे सगळं कंपोजिशन काढायचं. त्या मी जस्ट म्हटलं की आता आपल्याला हेल्थवर काम केलं पाहिजे. तर ते केलं आणि एक रिपोर्ट काढला. ठीक आहे बघू म्हटलं. आफ्टर दॅट मी फक्त काय चालू केलं, इंटरमिटंट फास्टिंग केलं, प्रोटीन घेतले आणि शक्य तेवढं अवेअर होऊन खायला लागलो की थोडंसं अवॉइड करायचं. मी काही एक्स्ट्रा एफर्ट घेतले नाहीत. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी मी त्यांच्याकडे गेलो. यू ओंट बिलीव्ह, माझं 7 ते 8 kg बॉडी फॅट लॉस झालं होतं. अमेझिंग. मी काही नव्हतं केलं. म्हणजे आता जे उरलं ते काय झालं की त्या प्रोसेसमध्ये त्या रिझल्ट नंतर मी कॉम्प्लेसंट झालो. आणि जो सगळा शेवटचा टप्पा होता की टमी फॅट, ते तसंच राहिलं. बट आता यावर्षी गेली. So now this year you have a target. हा. बट म्हणजे कात टाकावी तसं ते फॅट गेलं असं मला वाटतंय. की हे सगळं ह्या प्रोसेसमध्ये जो आतनं एक इंटरनल पीस सेट झाला ना, त्याच्यामुळे माय बॉडी रिस्पॉन्डेड. आणि दुसरं ऋणानुबंध मध्ये जेव्हा तुम्ही सांगितलं की जो राग आहे ना, त्या रागाने ऍसिडिटी शूट होते. तो मला आठवड्यात ना 2 ते 3 वेळा ऍसिडिटीचे पिल्स लागायचे. जस्ट विथ दॅट अंडरस्टँडिंग आणि मी थोडंसं वर्कआउट केलं, आय डोंट एक्सपिरियन्स ऍसिडिटी. Oh. म्हणजे ती जळजळ घेऊन मी कसं जगत होतो, ती जळजळ घेऊन मी कसं जगत होतो मलाच कळत नव्हतं.
म्हणजे जेव्हा त्यातनं ते तसं म्हणता ना तुम्ही की एखाद्या ब्लॉक मधनं रिलीज झाल्यावर कळतं की हा ब्लॉक कसा होता, ते तसं झालं की ती एवढी कॉम्प्लेक्सिटी एक्सपिरियन्स करत जगायची सवय झाली होती. मग ते बर्निंग घेऊनच मग काहीतरी मग सोडा पी, आणि पाणी पाणी जास्त पी, काहीतरी कर, मॅनेज करत चाललं होतं. पण ही जी आता जी हेल्दी अवस्था मी एक्सपिरियन्स करतोय ना, जो हेल्थ अस्पेक्ट कव्हर झालाय ना, म्हणजे माझं फायनान्स आणि हेल्थ हे जे सेट झालंय गेल्या 2 वर्षात आफ्टर द इन्सिडेंट्स, की इन्फिनिटी कॉम्प्लेक्स जो हँडल झाला त्याच्यानंतर हे झालं ना, ह्याच्यासाठी मी खूप कमी एफर्ट घेतलेत पण माझी सिस्टीमनी खूप जास्त रिस्पॉन्ड केलं. कमिंग बॅक टू द ओरिजिनल गोष्ट, की माझ्या जर्नीतला पहिला हायलाइट जो आहे ना, की मी काय होतो तर मी हे आधीच सांगितलं. म्हणजे मला असं वाटायचं की माझी सिस्टीम आहे ना, ही, त्याचा मराठी शब्द तो थोडासा मला उच्चारायला डिफिकल्ट झाला, पण ते केसाचं उकिरडा म्हणतात ना, कितीही काढा घाण संपतच नाही. तसले डेन्स ब्लॉकेजेस घेऊन मी राहत होतो असं मला आता एक्सपिरियन्स होतोय. आणि एवढं काम केल्यानंतर आता जो लाइटनेस मी फील करतोय ना, ह्याचं आय कॅन पुट इट इन वर्ड्स, म्हणजे कसं डिफाईन करायचं आय डोंट नो. बट हा जो लाइटनेस आहे, हा जो लाईफ मधला शिफ्ट आहे, हा खूप अमेझिंग आहे. म्हणजे एव्हरी वन, की ज्याला असं वाटतं की मी सगळं करतोय पण माझ्या आयुष्यात काय होत नाही, प्रोबॅबली ही इज मिसिंग द मनी उपासना और एनी स्पिरिच्युअल टीचिंग, की जे होतंय. मला हे प्रोफेशन अनालिसिस असल्यामुळे मी अनालाइज करत राहतो की बरेचसे जे ऍक्टर्स लोक आहेत किंवा क्रिकेटर्स लोक आहेत, म्हणजे एखादी ऍक्ट्रेस आहे, ती ती तर नॉर्मलच दिसते, पण तिची सेल्फ वर्थ अशी आहे की ती ऍक्ट्रेस आहे. एखादा क्रिकेटर आहे, की मला असं वाटतं अजिंक्य रहाणे इज प्रोबेबली ऑफ इक्वल पोटेन्शियल लाईक विराट कोहली, बट द लेवल ॲट विच दे बोथ फंक्शन प्रोबॅबली, म्हणजे मी अशा लोकांबद्दल कमेंट करणं म्हणजे प्रॉपर नाही आहे, बट एक माझी अनालिसिस आहे की हे जे सेल्फ वर्थ तुम्ही शिकवता, हे नॉट ओनली की ग्राउंड लेवलला, ऍट एव्हरी परफॉर्मर सेल्फ वर्थ कशी तुमचं ग्रोथ पार्ट डिफाईन करते ह्याचे ट्रू एक्झाम्पल्स आहेत. फॉर सो आता तू हा विषय काढलाच आहेस म्हणून, इफ यू सी, इवन इफ यू ऍज अन इंटरेस्ट, जर धोनी ऍज अ केस हिस्ट्री जरी स्टडी केली ना, वी चेक द कंपोजर दॅट ही हॅज. आणि म्हणून प्रॉबली ही इज द मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन इन द ऑब्विसली, हिस्ट्री ऑफ द होल इंडियन क्रिकेट. मी कंपोजर बघ, देर इज नो एक्सेस ऑफ एनिथिंग. म्हणजे एक्साइटमेंट पण तेवढीच आहे, बर्डन, रिस्पॉन्सिबिलिटी, हरल्यानंतरची रिॲक्शन पण तेवढीच आहे. पण त्याचा हे कंपोजर बाहेरचं नाहीये ना, हे कुठून तरी आतून येतंय. आणि हा तिची सेटलनेस जो आहे, स्ट्रेंथ आहे, इफ यू स्टडी हिम, तिची स्ट्रेंथ आहे टू स्टँड थ्रू एनिथिंग. आता ही जी, आयनच वेगळं आहे ना, दे बिल्ड विथ अ डिफरंट आयन ऑल टुगेदर. मग ते बाय डिफॉल्ट असेल, दे मस्ट हॅव डन समथिंग फॉर इट. प्रॉबली वी आर अक्वायरिंग इट. हॉवेवर, बट पॉइंट इज, जेव्हा अशी लोक आहेत, नाही आहे त्यांनी कुठे जायचं, सगळं होत नाही आहेत ना. बरोबर आहे. सो सो एनिवेज, वी अशा सगळ्या फाउंड अ वे लोकांचं at least जिथे to get over. सो ग्रेट. राजेश, थँक्यू व्हेरी मच. येस, शिवाजी, थँक्यू. आय थिंक दिस इज हा थँक्यू. सगळ्यात मोठा पॉडकास्ट झालेला आहे आजचा. पण झालं असेल. हो. तुमच्या दोघांच्याही पॉडकास्ट मधनं खूप लोकांना खूप काही शिकायला मिळेल. आणि बऱ्याच वेळेला असं असतं ना, की आपण या लोकांना किती वर्ष बघतोय, पण आपल्याला खरंच माहित नाही की यांची जर्नी काय होती आणि त्यांच्या जर्नीतनं आपल्याला इन्स्पायर होण्यासारखं काय आहे. पॉडकास्ट लांब होणं अपेक्षितच होतं, कारण एवढं आपण 10-12 वर्षांमध्ये इतकं काय काय बघितलं एकत्र. आणि त्या सगळ्यातनं आपण एकत्र बाहेर आलोय आणि वी आर नाव ऍट अ लेवल की आता फक्त काहीतरी क्रिएट करायचंय. आणि या सगळ्या येस. प्रोसेसमध्ये इंटरनली, एक्सटर्नली, स्पिरिच्युअली जे तुम्ही दोघंही इव्हॉल्व्ह झालाय, इट इज कमेंडेबल. सो ग्रेट आणि थँक्यू मॅम. थँक्यू फॉर दिस पॉडकास्ट. थँक्यू. सो भेटूया उद्या थँक्यू. मनीउपासनामध्ये. येस. उद्या येस उद्या थँक्यू. भेटूया. येस, ओके. टुमॉरो. थँक्यू. 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 ओके, बाय थँक्यू. बाय, टेक बाय केअर. बाय.